ठीक आहे, मग आजच्या या सेशन मध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि युपीएससी मुख्य परीक्षा 1750 मार्काची नवीन पॅटर्न आले ते चालू करू. या पॅटर्न मध्ये ईसी रायटिंग तयारी कशी करायची किंवा 4 सब्जेक्ट जीएसचे त्याची तयारी कशी करायची किंवा ऑप्शनल सब्जेक्ट कुठला चॉईस करावा. मुख्य परीक्षा जो आहे रिटर्न प्रॅक्टिस ही बॅच आपण चालू केलेली आहे. ह्या बॅच मध्ये मॅडम आपले भंडारे मॅडम आपल्याकडे ऑलरेडी आता ऑलरेडी त्यांनी युपीएससीची मुख्य परीक्षा दिलेली आहे. बरोबर, युपीएससीच्या मुख्य परीक्षा त्यांच्याकडे जो अनुभव आहे तर ह्या नवीन विद्यार्थ्यांचे 100% गायडन्स करतील. तर नक्की आजचं सेशन आपण जे बघणार आहे इंट्रोडक्शन आणि ईसी रायटिंग कशी करावी त्याच्यावर मॅडम तुम्हाला गायडन्स करतील. थँक्यू व्हेरी मच. कंटिन्यू. ओके. लाईट ऑफ करू, चालू राहू. तुम्ही सगळे पण राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आहे का आता नवीन जॉईन झाले? ठीक आहे, मग आता आपण पहिले काय करू, लास्ट लेक्चरला मी ब्रेकअप सांगितलं होतं एक्झामचं कसं असेल 1750 मार्काचं टोटल. तर आता मी एक शॉर्ट मध्ये रिपीट करते ते तुमच्यासाठी. राज्यसेवेचं आणि युपीएससीचं दोन्ही कॉमनच आहे. ठीक आहे, फक्त तुमचा मीडियमचा प्रश्न असेल तुम्ही मराठीतनं लिहिणार का इंग्लिशमधनं लिहिणार त्याच्यावर. मी कंटेंट इंग्लिशमधनं हे करेल कारण मी इंग्लिशमधनंच युपीएससी लिहिलेली आहे. 2दा मेन्स देऊन झालेली आहे माझी. दिल्लीला जाऊन मी टेस्ट सिरीज वगैरे पण करून आले विजन आयएसच्या वगैरे. त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण गायडन्स देईल की मेन्सचं आन्सर रायटिंग तुमचं 0 पासनं एंड पर्यंत डेव्हलप कसं करायचं. ठीक आहे, एसे कसे बनवायचे. एसे बनवताना पण अप्रोचेस असतात की आता एसे लिहायचं म्हटलं तर आपलं पहिलं सेशन एसेच असेल. मी तुम्हाला सांगेल पण पहिले आपण ब्रेकअप बघून घेऊ पेपरचं. ठीक आहे, 1750 मार्काचं टोटल. आता ज्यांच्यासाठी रिपीट आहे तुम्ही रिपीटर्स घ्या परत ऐकून आता थोडं. ठीक आहे, ठीक आहे. आता टोटल 1750 मार्काची एक्झाम होईल. ठीक आहे, त्याच्यात 250 मार्काचे पेपर्स होतील. आता ते कसे मी सांगते. लिहायचं असेल तर तुम्ही लिहू पण शकतात ज्यांच्यासाठी एकदमच नवीन आहे सगळं. आता हे टोटल 1750 मार्काचा ब्रेकअप आहे. पहिला पेपर जो होईल तो एसेचा होईल, 250 मार्काचा होईल. त्याचे तुम्हाला 2 एसे लिहायचे, 100 मार्काचे 2 एसे होतील. ठीक आहे, त्याच्यानंतर GS1, 2, 3, 4 250 मार्काचे 4 पेपर्स आणि ऑप्शनल तुमचा जो असेल 500 मार्काचे 2 पेपर. ठीक आहे, आता ऑप्शनल तुम्ही तुमचे सिलेक्ट करून घ्या जे पण असतील ते, की कोणी सिलेक्ट केलेले. त्या दिवशी तुझं झालं का कन्फ्युजन क्लिअर? कुठलं घेतला? जॉग्राफी. तुमचे ठरलेत ना सगळ्यांचे ऑप्शनल. आता डिसाईड झालंय कोणाचं काय? सगळे मेजॉरिटी सोशलॉजी पब ऍडवाले का? हिस्ट्री, जॉग्राफी नाही ठरवलं अजून. ठीक आहे, ऑप्शनल कसा ठरवायचा मी सांगते पण पहिले हे ब्रेकअप बघून घ्या. ठीक आहे, एवढे पेपर असतील. आता GS1 म्हणजे एक सब्जेक्ट नाहीये, त्या GS1 मध्ये पण 3 सब्जेक्ट आहे, हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोसायटी. ठीक आहे, 3 वेगळे वेगळे सब्जेक्ट आहे. आता हिस्ट्रीमध्ये पण एन्शंट, मेडिवल, मॉडर्न, आर्ट अँड कल्चर सगळं इन्क्लूड होतं. GS2 मध्ये टोटल 4 सब्जेक्ट आहे, पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन्स. इकडे एखादा सविश जी सेवा म्हणून घे. रिटर्न प्रॅक्टिस द्यायची. आता थर्ड सब्जेक्ट जो आहे जो GS3 आहे त्याच्यात परत 6 सब सब्जेक्ट्स आहे.
हे मेजर सब्जेक्ट्स आहे. अजून छोटे छोटे इंटरनल सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून तर टोटल 4 सब्जेक्ट म्हणजे एवढे सब सब्जेक्ट्स आहे. ठीक आहे, असं 4 पेपर धरून चालायचं नाही. आणि नंतर एथिक्स, GS4 पूर्ण एथिक्स आहे. आता हा सब्जेक्ट सगळ्यांसाठीच नवा आहे, तुमच्यासाठी राज्यसेवेत कधी याचं हे नव्हतं. हा सब्जेक्ट मीच घेईल इथे. आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस तुमची आणि एन्व्हायरमेंट प्रिलिम्स प्लस मेन्स हे मी घेणार आहे इथे. ठीक आहे, ऑप्शनल तुम्ही तुमचे डिसाईड करून घ्या. जो पण डाऊट असेल वगैरे तो तुम्ही येऊन विचारू शकता. माझा पर्सनली ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजी होता. तुमच्यापैकी कोणाचा असेल तर मग मला नोट्स वगैरे बद्दल विचारायचं विचारू शकता. कोणाचा सोशलॉजी असेल तरी ते हेल्प घेऊ शकता. ठीक आहे, आता हे टोटल ब्रेकअप आहे. प्रत्येक तुमच्या पेपरमध्ये 20 क्वेश्चन्स येणार आहेत. 10 क्वेश्चन्स 10 मार्काचे, 10 क्वेश्चन्स 15 मार्काचे, म्हणजे टोटल 250 मार्काचा हा ब्रेकअप होतो. ठीक आहे, आणि तुम्हाला ते 20 क्वेश्चन्स जवळपास 150 पेजेस लिहायचे 3 तासात. ठीक आहे, आणि आता जो तुमचा 10 मार्करचा क्वेश्चन असेल, हे कोणाला लिहायचंय का लिहिलंय? झालंय क्लीन करू. आता टोटल पेपर जो असेल त्याचे 20 क्वेश्चन्स असतील. 10 क्वेश्चन्स 10 मार्क आणि 15 क्वेश्चन्स 15 मार्क, म्हणजे टोटल 250 होते. आता 10 मार्कर क्वेश्चन आहे त्याच्यासाठी तुम्हाला 2 पेजेस लिहायचे, बॅक आणि फ्रंट, आणि ह्याला 3 पेजेस लिहायचे. ठीक आहे, 15 मार्कर जो क्वेश्चन असेल तिथे ब्लँक पेजेस सोडलेले असतात ऑलरेडी आन्सर शीट मध्ये, तेवढीच जागा असते. 10 मार्करला 2 पेजेस ऑलरेडी दिलेले असतात त्यांनी, आणि 15 मार्करला 3 पेजेस ऑलरेडी क्वेश्चन आणि खाली असे 3 पेज सोडलेले असतात. आता इथे पॉइंट काय की सगळे पेज भरले पाहिजे. जर तुम्ही एक 10 मार्कर क्वेश्चन आहे, पहिलाच पेज भरला, मागचा पेज सोडला, मार्क्स येणार नाही. ऍव्हरेज मार्क्स असतात. जर 10 मार्करचा क्वेश्चन आहे तर तुम्ही खूपच एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी लिहिलंय, एकदमच तुम्ही डेटा फॅक्ट्स वगैरे त्या क्वेश्चन मध्ये टाकले तर तुम्हाला 6 ते 7 ऍव्हरेज भेटू शकतात. एकदम बेसिक आन्सर लिहिलंय तर 2-3 मार्क भेटतील, 3 मॅक्स, दोन्ही पेज भरून पण. तर आता तुम्हाला त्या लेवलचा मग कंटेंट डेव्हलप केला पाहिजे की आपले ऍटलीस्ट 5 ते 6 मार्क येतील प्रत्येक 10 मार्कर मध्ये. आउट ऑफ 10 5 तरी आले पाहिजे. तेवढा कंटेंट आपला आता आपण इथं डेव्हलप करून घेतो, कसं ऍड करायचं, काय करायचं ते. तसं केलं तर तुमचा कट ऑफ क्लिअर होईल आणि मग तुम्ही इंटरव्ह्यूच्या लिस्टमध्ये या. ठीक आहे, तर आता आपण त्या हिशोबानेच प्रॅक्टिस घेणार आहोत. पहिले मी तुम्हाला बेसिक शिकवेल की ते 2 पेज भरायचे कसे. ते तुमचे एकदा 2 पेज तुम्हाला भरायला जमले की मग मी त्याच्यात जो कंटेंट असतो तो एनरिच कसा करायचा, म्हणजे त्याच्यात डेटा कुठून टाकायचा, डेफिनेशन्स कसे बनवायचे, कन्क्लुजन्स अट्रॅक्टिव्ह कसे बनवायचे, डेटा कुठून आणायचा, हे सगळं मी तुम्हाला इथे शिकवेल. ठीक आहे, मागच्या सेशनमध्ये आम्ही एक अप्रोच घेतला होता आन्सर रायटिंगचा, मी तो तुम्हाला परत शिकवेल. आजचं सेशन आपलं एसेचं आहे, तर आपण एसे पासून स्टार्ट करू. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? हे पॅटर्न कळायला राज्यसेवेचं आणि युपीएससीचं सेमच आहे. ठीक आहे, असंच चालणार आहे. ऑप्शनल तुमचं जेव्हा तुम्ही डिसाईड करताल तेव्हा नेहमी काय बघायचं की कंटेंट अवेलेबल आहे का. आता तुमचे जे मराठीत नसतील, जे मराठीतनं राज्यसेवा लिहिणार आहेत त्यांच्यासाठी मराठीतनं ते कंटेंट अवेलेबल आहे का कुठे ते पहिले सर्च करा, मग तो ऑप्शनल सिलेक्ट करा. कारण टाइम कमी आहे. तुम्ही जर ऑप्शनल सिलेक्ट करण्यात वेळ घालवला, आत्ताच ऑप्शनल सिलेक्ट झाला पाहिजे ह्या महिन्यातच, आणि मग नंतर तुम्ही कंटेंट गोळा करायला चालू करायचं. जे इंग्लिश मीडियम मध्ये लिहिणार आहे त्यांच्यासाठी युपीएससीचा कंटेंट आहे अवेलेबल ऑलरेडी, तो तुम्ही रेफर करू शकता तुमच्या ऑप्शनलचा. पण एमपीएससी वाल्यांनी ते बघायचं. ठीक आहे,
युजली एमपीएससी वाल्यांनी ऑप्शनल सिलेक्ट करताना हिस्ट्री, जॉग्राफी वगैरे असे सब्जेक्ट जे इझी लेवलवर आहे ते सिलेक्ट करा, कारण त्याचा कंटेंट तुम्हाला मुक्त विद्यापीठाची जी वेबसाईट आहे त्याच्यावर बऱ्यापैकी मिळून जाईल. ठीक आहे. किंवा तुमचे ग्रॅज्युएशन जे असतात, बीए वगैरे करतात, जे प्लेन बीए करतात, त्यांचे बुक्स जरी तुम्ही वापरले तरी तुम्हाला तो कंटेंट हिस्ट्री, जॉग्राफीचा किंवा पॉलिटीचा तरी अवेलेबल होऊन जाईल. आणि जे बाकी सब्जेक्ट्स आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा कोणी जर एकदम सायन्सवाला सब्जेक्ट घेतं, जसं कोणाचं बायोटेक्नॉलॉजी आहे, इंजिनिअरिंग वगैरे, तर मग त्यांनी ग्रॅज्युएशन केलं असेल त्या फील्डमध्ये तर ठीक आहे, मग काय तुमचं ऑलरेडी ग्रॅज्युएशन मध्ये बऱ्यापैकी कंटेंट कव्हर होतो. पण ग्रॅज्युएशनवर ऑप्शनल डिसाईड करताना एक लक्षात ठेवा की ग्रॅज्युएशनची लेवल आणि युपीएससीची लेवल खूप वेगळी. ठीक आहे. तुम्हाला तिथे तो कंटेंट जो तुम्ही 4 वर्ष शिकताय तो तुम्हाला तिथे 3 तासात प्रोड्यूस करायचा आहे. तेवढ्या लेवलची तुमच्यात अॅक्युरसी पाहिजे की तो तुम्ही कंटेंट मॅनेज करू शकाल. त्याप्रमाणे तुम्ही तुमचं ऑप्शनल सिलेक्ट करा. ठीक आहे. काही डाऊट असेल तुम्हाला नंतर ऑप्शनल सिलेक्ट करताना, मॅडम हा घेऊ का, याच्यात आहे का कंटेंट अवेलेबल, तर मला लेक्चर नंतर भेटा. ठीक आहे. आता मी लेक्चरच डायरेक्ट चालू करते. आपण पहिले एसीचा पेपर चालू करणार आहे. 250 मार्काचा टोटल पेपर आहे. ठीक आहे. 125 मार्काचे 2 एसे. आता एक एसेला 10 पेज मिळतात तुम्हाला लिहायला आणि 10च्या 10 भरले पाहिजे. ठीक आहे. आता ते कसे भरवायचे ते मी सांगते तुम्हाला प्रॉपर. आणि त्याच्यासाठी आता जेव्हा पण तुम्ही एसेचा पेपर लिहिताल तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की एसे तुमच्या सगळ्या जीएसचा सब्जेक्टचा मिळून एक सार आहे. जे तुम्ही सगळ्या 4 सब्जेक्ट्समध्ये शिकणार आहे ते तुम्हाला एसेच्या पेपरमध्ये तेच एक्झाम्पल्स कामात येणार आहे. आपण काही खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी कुठून काही आणणार नाहीये. जे तुम्ही जीएस 1, 2, 3, 4 मध्ये शिकणार आहात तेच तुम्हाला इथे एक्झाम्पल्स ऍड करायचे. ठीक आहे. त्यामुळे तुमचा जीएस वर पकड जर चांगली असेल तर तो तुम्ही एसे जास्त नीटपणे लिहू शकता. आणि तो 125 मार्काचा एसे तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 1.5 तासात कम्प्लीट करायचा आहे. बरोबर. 1.5 तासात 10 पेजेस भरले पाहिजे आणि 10च्या 10 पेज भरले पाहिजे. कसं असतं, जो पण चेकर असतो त्याला जर तुमच्या पुढे मागे एखादा पेपर भेटला की ज्याचे 10च्या 10 पेज भरलेले आणि कंटेंट बऱ्यापैकी आहे, तर त्याचे मार्क्स चांगले असतील तर तो त्याच्या मार्क्सच्या रेफरन्सवरनं तुमचे मार्क्स डिसाईड करतो. काही मॉडेल आन्सर शीट कुठल्याच चेकरकडे, एक्झामिनरकडे नसतं की हे पॉईंट आले तर तुम्ही एवढे एवढे मार्क द्या. ते मागच्या पेपरच्या रेफरन्सनेच तुमचे पेपर चेक करतात. त्यामुळे आपण किमान पेजेस भरून तेवढा कंटेंट तरी लिहिलाय, एवढं तरी आपल्याला एक्झामिनरला दाखवलं गेलं पाहिजे. त्यासाठी आता मी तुम्हाला 9 अप्रोचेस आहे माझ्याकडे टोटल. एसे कसे लिहायचे 9 टाईपमध्ये. मी एक एक अप्रोच शिकवेल, पण हा सर्वात बेसिक अप्रोच आहे. याला पेस्टल अप्रोच म्हणतात. ह्या अप्रोचने तुम्ही 10 पेजेस कसे भरायचे ते आता मी तुम्हाला सांगते डिटेलमध्ये. ठीक आहे. आता जे जीएसच्या फर्स्ट लेक्चरला होते त्यांना पेस्टल अप्रोच काय ते माहितीये. आता तुमच्यासाठी पण हा डिटेलमध्ये एक पॉइंटर्स होईल. आता जे पण स्लाइड्स मध्ये आहे तुम्ही ते लिहित चला. कारण आता मी तुम्हाला काय करेल की एक अप्रोच सांगेल, त्याच्यात पॉइंट्स कसे डेव्हलप करायचे ते सांगेल. मग आपण एक टॉपिक घेऊ. तो टॉपिक कसा बघा तुम्ही हे पॉइंट्स अप्लाय करून 10 पेज भरू शकता की नाही ते लगेच इथल्या इथे मी तुम्हाला डेमो दाखवेल की भरतात पेजेस. फक्त तुम्ही ना जेव्हा आता कंटेंट आहे तुमचा तो एनरिच करायचा ट्राय करा. त्याच्यासाठी तुम्हाला न्यूजपेपर्स वाचणं इम्पॉर्टंट आहेच. हिंदू वाचा. हिंदू तुम्हाला कम्फर्टेबल नसेल, इंग्लिश खूप हाय लेवलचं वाटत असेल तर इंडियन एक्सप्रेस वाचा. ठीक आहे. पण कुठला तरी न्यूजपेपर एक वाचला पाहिजे, कारण त्याशिवाय तुमची वोकॅब्युलरी जी आहे इंग्लिश लिहायची ती डेव्हलप होणार नाही. ठीक आहे. आणि असं समजू नका की तुम्हाला खूप हाय लेवलचं इंग्लिश आलं पाहिजे मगच तुम्ही मीन्स लिहू शकता. असं काही नसतं. बेसिक इंग्लिश आलं पण कंटेंट चांगलं असेल तरी मार्क्स येतात. खूप तुम्हाला एकदम कॉन्व्हेंट लेवलचं इंग्लिश पाहिजे असं काही नसतं. ठीक आहे. तुम्हाला फक्त डेटा, एक्झाम्पल्स आणि ग्रामर नीट पाहिजे, एवढंच इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ते आता आपण बघूया. आता मी तुम्हाला पहिले कंटेंट कसं डेव्हलप करायचं ते सांगेल, त्याच्यानंतर आपण इंग्लिश वगैरे त्यानंतर थोडं बघूया. ठीक आहे. आता पेस्टल अप्रोच म्हणजे काय हे आता 10 पेज कसे भरायचे पहिले मी इथे ब्रेकअप दिलाय. पहिला पेज तुमचं इंट्रोडक्शन असेल, पेज 1. ठीक आहे. पेज 2 to 7 तुमच्या एसेची जी मेन बॉडी ती असते. ठीक आहे. पेज 8 त्या टॉपिक, जो पण एसेचा टॉपिक असेल त्याचे प्रॉब्लेम्स लिहायचे. पेज 9 वर सोल्युशन्स लिहायचे आणि पेज 10 आपलं कन्क्लुजन असेल. आता ही बॉडी कशी डेव्हलप करायची, 2 to 7 पेज जे भरायचे आपल्याला ते मी तुम्हाला सांगते डिटेलमध्ये. पण पहिले हे लिहून घ्या की एसे असाच बसला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 10 पेज भरतील. जर तुमच्याकडे एक फ्लो नसेल, तुम्हाला माहित नाही की लिहायचं काय नेमकं कुठे, तर तुमच्या एसेचा जर फ्लो डिस्टर्ब झाला, कुठेही काही लिहित सुटला तर मार्क्स येणार नाही. ठीक आहे. एसेचा एक फ्लो असतो. जशी आपण एखादी स्टोरी बुक किंवा नॉवेल वाचतो, तुम्ही कधी त्या नॉवेलमध्ये एंगेज होता
की जेव्हा तुम्हाला ते स्टोरीचा कंटेंट हळूहळू कळतोय, एक एक कॅरेक्टर डिस्क्लोज होतं, मग तुम्हाला तो स्टोरीचा फ्लो कळतो, बरोबर. स्टोरीच उलटी पुलटी लिहिली असेल तर ती बुक चालेल का? सेम एसेच आहे. जोपर्यंत तुमचा फ्लो नीट बसत नाही तोपर्यंत तुम्हाला एसे लिहिता येणार नाही. आणि ही आउटलाईन कशी असते की तुमच्याकडे 1.5 तास आहे, बरोबर. पहिले 20 मिनिटं ही ब्लँक पेज, मागचं पेज घ्यायचं, त्याच्यावर ही आउटलाईन तयार करायची. ठीक आहे. जे जे तुमच्या डोक्यात कंटेंट येते त्या रफ आउटलाईन मध्ये भरायचं आणि मग एसे लिहायला स्टार्ट करायचं. म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही, मुद्दा सुटणार नाही. कुठला पॉइंट आपला राहिलाय, सुटलाय, आठवत होता पण लिहिता लिहिता फ्लो मध्ये आठवत नाहीये, असं काही होणार नाही. ठीक आहे. झालंय का लिहून तुमच्या सगळ्यांचं? ठीक आहे. आता हे आपल्या 10 पेज कसे भरायचे हा फॉर्मॅट. आता पेस्टल अप्रोच म्हणजे नक्की काय, तर ह्याच्यात हा शॉर्ट फॉर्म आहे पॉइंटर्सचा. पी म्हणजे पॉलिटिकल, ई म्हणजे इकॉनॉमिक, एस म्हणजे सोशल, टी म्हणजे टेक्नॉलॉजी, एल म्हणजे लीगल, ई म्हणजे एन्व्हायरमेंट. आता याच्यात नवीन काहीच नाहीये, हे सगळे तुमचे सब्जेक्ट्स आहे. पॉलिटी तुम्ही शिकता, इकॉनॉमिक्स तुम्ही शिकता, सायन्स टेक तुम्ही शिकता, सोशल तुम्ही शिकतात सोसायटी सेक्शन मध्ये, लीगल म्हणजे लॉज वगैरे पॉलिटी तुम्ही शिकणार, आणि एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही शिकणार एन्व्हायरमेंट. हे सगळे तुमचे सब्जेक्ट्स आहे. पण हा एक अप्रोच आहे की तुम्हाला हे मुद्दे एसे मध्ये लिहिलेच पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय होईल की एकतर आहे ना तुमच्याकडे टाइम कमी असतो, तुम्हाला 20 मिनिटात 125 मार्काचा एसे जनरेट करायचा आहे, टाइम तुमच्याकडे कमी आहे. आता तुम्ही सगळे सब्जेक्टचा विचार करत बसले आणि काय लिहू काय नाही ते लिहित बसले, तुमचा अर्धा तास त्याच्यातच वेस्ट. मग तुम्ही लिहिणार कधी? तेवढा आपला स्पीड पण पाहिजे ना रायटिंगचा. त्यामुळे आपण काय करायचं, नेहमी एक स्ट्रक्चर असतो हा, तो डोक्यात ठेवायचा. म्हणजे हे मुद्दे लिहायला तुम्हाला पटापट आठवतील पण, आणि पेपरला उतरवताना पण सोपं जाईल. आणि जो चेक करतोय त्याला हे माहिती पेस्टल काय. ठीक आहे. सगळे जे पेपर चेकर असतात त्यांना माहिती असतं पेस्टल अप्रोच काय, त्यामुळे त्यांना माहिती पडतं, एक फ्लो कळतो की हा माणूस जो आहे ज्याचा पण एसे आहे तो ह्या अप्रोच मध्ये लिहिणार आहे आणि ही स्टोरी अशी अशी पुढे जाणार आहे. त्यामुळे त्याच्या माइंडमध्ये एक कन्सेप्ट जनरेट झालेली असते की हा एसे असं पुढे चालेल, त्यामुळे त्याला मार्क्स द्यायला पण सोपं जातं. आणि जेवढं तुम्ही एक्झामिनरचं काम सोपं करताल तेवढे तुमचे मार्क्स वाढते, एवढं नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता आपण हे कळलं तुम्हाला, पहिला पेज पूर्ण इंट्रोडक्शन भरायचंय. दुसऱ्या पेज मध्ये आपण हे 2 to 7 जे म्हटलंय हा पेस्टल अप्रोच, म्हणजे हे डायमेन्शन, एक पेज पूर्ण पॉलिटिकल, एक पेज पूर्ण इकॉनॉमिक, एक पेज पूर्ण टेक्नॉलॉजी, एक पेज पूर्ण सोशल, एक पेज पूर्ण लिगल आणि एक पेज पूर्ण एन्व्हायरमेंट, असे तुमचे 6 पेजेस भरतील. त्याच्यानंतर जो पण टॉपिक आहे, काही टॉपिक असू दे, ग्लोबलायझेशन असू दे, एज्युकेशन असू दे, एक पेज पूर्ण त्याच्यात प्रॉब्लेम्स येतील, काय प्रॉब्लेम काय नेमके सिस्टीम मध्ये. नंतर 9व्या पेजवर पूर्ण सोल्युशन्स येतील की तुमच्या साईडने काय सोल्युशन आहे ते गोष्ट इम्प्रूव्ह करायला. आणि 10व्या पेजवर एक कन्क्ल्युजन असेल. आता ते कन्क्ल्युजन कसं बनवायचं, म्हणजे जे समोरच्याला भारी वाटेल बघायला, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. प्रॉब्लेम सोल्युशन आणि कन्क्ल्युजन. आज मी इंट्रोडक्शन आणि बॉडी कशी जनरेट करायची हे शिकवणार आहे. ठीक आहे. आता पहिलं, नेहमी चालू करताना, आता तुम्हाला वाटेल मॅम ह्याच सिक्वेन्सने जायचं का, नेहमी चालू करताना काय करायचं, सोशलने चालू करायचं. आता सोशलने का, सोशल डायमेन्शन सोसायटीशी डील करतं, जे आपल्या सोसायटीत आसपासमध्ये प्रॉब्लेम्स ऍक्च्युली चालू आहेत त्याच्याशी हा डायमेन्शन रिलेट करतो. आता हे प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती, चेकरला पण माहितीये, तुम्हाला पण माहितीये. मग त्याच्या डोक्यात एक आयडिया बसते की जे सगळ्यांना माहितीये ते याला माहिती. असं नको व्हायला की तुम्ही काहीतरी एकदम पीएचडी स्कॉलर टाईपचं मटेरियल लागलं आणि त्याच्याच डोक्यात घुसत नाही की तुम्ही लिहिता काय, बरोबर की नाही. म्हणून आपण एकदम बेसिक डायमेन्शननी जे सगळ्यांना माहितीये ते आपल्याला माहिती हे दाखवून द्यायला आपण सोशलने चालू करतो. ठीक आहे. आता सोशल जे अप्रोच असतो, जेव्हा तुम्ही एसे, आता मी सांगेल पुढे बसतो होतं. अच्छा ठीक आहे. आता पहिली डायमेन्शन सोशल डायमेन्शन. आता बा पहिला पेज आपला सोशल मध्ये पूर्ण जाणार आहे. एका पेज मध्ये 3 पॅरेग्राफ लिहायचे. 3 पॅरेग्राफ कुठून येतील, सोसायटीशी रिलेटेड, ह्या पॉइंट्स वरनं बनतील. ठीक आहे. हे 5 पॉइंट आहे, याच्यापैकी 3 पॉइंट उचलायचे, कुठले पण जे पण त्या मिनिटाला आठवत आहे ते पॉइंट उचलायचे आणि त्याच्यावर लिहायचे. फॉर एक्झाम्पल, आता मी असं एवढा बेसिक एसे येणार नाही, पण मी तुम्हाला सांगते एक्झाम्पल साठी
एज्युकेशनवर तुम्हाला लिहायचं एक पेज सोशल डायमेन्शन मध्ये. एज्युकेशन मध्ये प्रॉब्लेम काय काय? पहिल्या पॉइंटमध्ये पॉप्युलेशन. खूप पॉप्युलेशन आहे, आपल्याकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, स्कूल्स नाहीये की आपण लोकांना तेवढं एज्युकेशन देऊ शकू. त्याचा हा एक पहिला पॉइंट झाला. एक पॅरेग्राफ तुम्ही याच्यावर लिहू शकता. त्याच्यात तुम्ही ऍड काय करायचं की लिटरसी रेट किती आहे. ठीक आहे, लिटरसी रेट जेवढा असेल त्याच्या प्रपोर्शन मध्ये आपल्याकडे स्कूल्स आहेत का, इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, नाहीये. बरोबर, मग तो तुमचा एक पॅरेग्राफ पूर्ण बनेल. दुसरा पॅरेग्राफ, एज्युकेशन मध्ये अजून काही इश्यूज आहे, एज्युकेशनची क्वालिटी. बरोबर आहे की नाही, आपल्याकडे क्वालिटीच नाहीये की जी आता जे ग्रॅज्युएट्स इंडस्ट्रीच्या बाहेर निघतायत, ग्रॅज्युएशन सगळे इंजिनिअरिंग करून निघताय, पण ती अप्लाय कशी करायची इंजिनिअरिंग फील्डमध्ये, तो कोणाकडेच एक्सपिरियन्स नाहीये. त्याला काय म्हणतात, स्किल मिसमॅच. मग आपल्याकडे क्वालिटीचा प्रॉब्लेम आहे की जी इंडस्ट्रीला ऍक्च्युअली स्किल सेट हवाय तोच मुलांकडे नाहीये. दॅट इज क्वालिटी प्रॉब्लेम. ऍक्सेसचा प्रॉब्लेम आहे. ऍक्सेसचा प्रॉब्लेम म्हणजे काय की तुम्ही गावाखेड्यात गेले तर तिथे टेक्नॉलॉजी, कम्प्युटर्स, इंटरनेट अजून पण पोहोचलेलं नाहीये. त्यांच्याकडे ऍक्सेसेबलच नाहीये एज्युकेशन. ऍक्सेस म्हणजे काय, किती लवकर मला ती गोष्ट मिळते. तुम्ही सिटीत राहिले, भारीतल्या भारी स्कूलला जाऊ शकता, पण तेच गावात ऍक्सेसिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे की क्वालिटी एज्युकेशनची ऍक्सेसिबिलिटीच नाहीये. त्याच्यानंतर इन्क्लुझिव्ह आहे का? इन्क्लुझिव्ह म्हणजे काय की सगळ्या सोसायटीला जे इन्क्लूड करून चालतं ते एज्युकेशन. आता तुम्ही नेहमी बघताल की हायर एज्युकेशन मध्ये जसं जसं आपण जातो तसं मुलींचा ऍडमिशन रेट कमी कमी होत जातो युजली. फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन किंवा फिमेल लिटरसी रेट म्हणतो आपण त्याला, ते हळूहळू कमी होत जातं. का? कारण मॅरेजचा प्रॉब्लेम आहे, मुलींचे लग्न होऊन जातात. त्यामुळे हा इन्क्लुझिव्ह आहे का एज्युकेशन, मुलींना पण तेवढाच फायदा मिळतोय का? बरं, त्याच्यानंतर ट्रायबल सेक्शन आहे, जे पण ट्रायबल स्कूल्स आहेत, तर ट्रायबल लोक, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, बॅकवर्ड क्लास, सगळ्यांना ते घेऊन चालली का आपली एज्युकेशन सिस्टम, त्याला म्हणतात इन्क्लुझिव्ह, म्हणजे इन्क्लूड केलेलं सगळ्यांना. त्याच्यानंतर इनइक्वॅलिटीचा प्रॉब्लेम आहे आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये. म्हणजे काय की जे हायर कास्टचे लोक आहे, कास्टचा प्रॉब्लेम आहे. जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचे मुलं आहेत, तुम्ही युजली युपीचे वगैरे एक्झाम्पल्स पाहिले असतील की जे दलित साईडचे मुलं आहेत त्यांना बाहेर बसवतात, बाजूला बसवतात आणि ओपन कास्टवाल्यांना पुढे बसवतात. हा काय प्रॉब्लेम आहे? कास्ट इनइक्वॅलिटीचा प्रॉब्लेम आहे एज्युकेशन सिस्टम मध्ये. क्लासचा प्रॉब्लेम आहे. क्लास म्हणजे काय, रिच आणि पुअर हे दोन क्लास आहे. म्हणजे जे रिच सेक्शन आहेत त्यांच्याकडे क्वालिटी एज्युकेशन अवेलेबल आहे, हव्या त्या स्कूलला ते जाऊन ऍडमिशन घेऊ शकतात. पण तेच पुअर लोक आहे, त्यांच्याकडे आहे का ऑप्शन? मग क्लासची इनइक्वॅलिटी झाली. जेंडरचा प्रॉब्लेम आहे, परत तेच मुलींचा इश्यू आहे की नाही, फिमेल एज्युकेशन तेवढं हे नाहीये. हेल्थचा प्रॉब्लेम आहे, माल न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम आहे आपल्या सोसायटीमध्ये. आता जर मुलं मालनरिष्ट असतील, त्यांची ग्रोथच नीट झालेली नाहीये, तर ते क्वालिटी एज्युकेशन घेऊ शकतील का? बरोबर, माल न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम आहे. मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे खूप एज्युकेशनचं बर्डन आहे मुलांवर, त्यामुळे ते ऍब्झॉर्बच करू शकत नाहीये. त्यामुळे हा काय झाला, मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम. सोशल मीडियाचा प्रॉब्लेम आहे. सोशल मीडियाचं एज्युकेशन मध्ये आता ती इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणून पण काम करू शकते, पण त्याचप्रमाणे मिसइन्फॉर्मेशन पण होऊ शकतो सोशल मीडियाचा. बरोबर आहे की नाही, एज्युकेशनच्या ऐवजी जे पण आता आपण एज्युकेशनल व्हिडिओज बघतोय त्याचा जर कंटेंट चुकीचा असेल, किंवा फॉर एक्झाम्पल खूप मुलं स्क्रोलच करत बसतात, कंटेंट बघायचा बघायचं बघायचं, युट्यूबवर लेक्चर्स अवेलेबल आहे, बघत जाऊ बघत जाऊ बघत जाऊ, पण त्याची क्वालिटी आहे का? किंवा एज्युकेशन मध्ये त्या जो कंटेंट आहे त्याच्यात काही मिसइन्फॉर्मेशन आहे का? तो पण प्रॉब्लेम आहे एज्युकेशन सिस्टम मध्ये. तर आता ह्याच्यावर ना सांगा, 3 पॅरेग्राफ बनू शकत नाही का? 3 मुद्दे उचलून कुठले पण 3 उचला, जे तुम्हाला आठवतंय, ज्याचा डेटा तुम्हाला माहितीये. तुम्हाला एज्युकेशन मध्ये समजा लिटरसी रेटचा डेटा माहितीये, तर हा पॉइंट उचला इनइक्वॅलिटीचा, त्याच्यात टाका की फिमेल लिटरसी रेट एवढाच आहे, जेंडरचा हा इश्यू आहे. आता तुम्ही एक पेज भरू शकताल की नाही ह्या कंटेंटवर. आता त्याच्यात डेटा कुठून ऍड करायचं ते आपण पुढे शिकू, पण पहिले 3 पॅरेग्राफ 3 पॉइंट्सवर भरले पाहिजे. कळालं एक्झाम्पल? ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट डायमेन्शन, नेक्स्ट इकॉनॉमिक डायमेन्शन. आता ह्याच्यात पण चूज एनी 3 पॉइंट्स आणि राईट 1 पॅरा ऑन इच. म्हणजे तुम्हाला काय करायचं, जसे आपण मागच्या डायमेन्शन मध्ये 3 मुद्दे उचलले आणि 3 पॅरेग्राफ बनवले, एक पेज भरला, त्याच्यात सेम आता इकॉनॉमिक मध्ये काय करायचं, 3 मुद्दे उचलायचे कोणते पण, आणि त्याच्यावर जे जे मुद्दे आपल्याला माहिती की हे आपण अप्लाय करू शकतो एसे मध्ये, ते 3 उचलायचे, 3 पॅरेग्राफ बनवायचे, एक पेज भरवायचं. कळलं? तर असे मी तुम्हाला 6 पेज कसे भरवायचे, 6 डायमेन्शन देते, प्रत्येक डायमेन्शन मध्ये सब टॉपिक देते. तुम्हाला आठवेल ते डायमेन्शन, ज्याचा तुमच्या डोक्यात डेटा असेल, एक्झाम्पल असेल, ते तुम्ही वापरायचं. ठीक आहे.
आता तुम्ही हे लिहून घ्या सगळे पॉइंटर्स, आणि मग नंतर तुम्हाला एंडला मी एक टॉपिक देईल, मी तो टॉपिक एक्सप्लेन करेल इथे, घरून मला एसे लिहून आणून दाखवायचा, कसं पण म्हणू दे, आपले पेज भरले पाहिजे फक्त तेवढे. ठीक आहे, ह्या मुद्द्यांना धरून ही आउटलाईन तुम्ही समोर ठेवली आणि ही आउटलाईन एकदा रटून झाली ना तुमची, 10 पेज कसे पण भरतील. आता तुम्ही एक पेजचं एक्झाम्पल पाहिलंय, तसेच आपल्याला 10 पेज भरायचे. प्रत्येक डायमेन्शनचे 5-5 पॉईंट दिले मी तुम्हाला. डेटा त्याच्यात कसा टाकायचा तो पुढे शिकवेल मी. ठीक आहे, कारण आता तुमचं तेवढं सिलेबस कव्हर झाला नाहीये की तुम्हाला डेटाचे पॉइंट्स कळतील. मी जर एखाद्या रिपोर्टचं नाव घेतलं किंवा एखादं मॅगझिनचं नाव घेतलं, त्या मॅगझिन मध्ये हा कंटेंट होता, किंवा सर्वेचं नाव घेतलं एखाद्या, तर तुम्हाला अजून ते सर्वे माहित नाही. ते मी तुम्हाला म्हणून पुढे पुढे सांगेल, जसं तुमचा प्रिलिम्सचा सिलेबस कव्हर होईल त्याप्रमाणे आपण ते डेटा इन्क्लूड करू. पण पॅरेग्राफ लिहायचे याच्यावर. ठीक आहे, तो एनरिच करायचं काम माझ्याकडे, पण एसे लिहून पाहिजे मला. आता हे पॉइंट्स लिहून घ्या तुम्ही. झालं की सांगा, मग पुढच्या डायमेन्शनचे सब पॉइंट देते. मग आपण एक एसेचा टॉपिक डिस्कस करू जो युपीएससीत येऊन गेलाय मागच्या वर्षी, मागच्या वर्षी. डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला कसं काय समजेल, म्हणजे युपीएससी मध्ये कसं प्रिव्हियस इयरचे मेन आन्सर प्रॅक्टिस करू शकतो. हे बघा, कुठली स्टेट सर्व्हिसेस घ्या, एमपीएससी घ्या, एमपीपीएससी घ्या, यूपीपीएससी घ्या, सगळे ह्या टॉपिक्सच्या बाहेर तर जात नाही. हे सगळ्यांचे स्टँडर्ड टॉपिक आहे. हाच सगळ्यांचा तुम्ही यूपीपीसीएसचा सिलेबस उचलला तरी पण सेमच दिसेल. आता तुम्हाला काय करायचंय की तुमच्याकडे प्रिव्हियस बॅक डेटा काहीच नाहीये की मागचा पेपर कसा येऊन गेलाय काय ते वगैरे, तर युपीएससीचे मागचे पेपर्स उचलायचे आणि त्याच्यावरनं आन्सर रायटिंग पहिले चालू करायची. सब्जेक्ट सिलेबस तर बदलत नाहीये ना, शेवटी लिहायचं तुम्हाला तेच आहे. फक्त पोर्शन काय ऍड होईल, तुमचा महाराष्ट्र इतिहास वगैरे तो ऍड होईल. त्याचं तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया असेल, जे कोणी पहिले राज्यसेवा दिलेले असतील वगैरे त्यांना. पण बाकी जे सब्जेक्ट्स आहे, एथिक्स तर कॉमन आहे, तो राज्यसेवेला आता नव्हताच आणि त्यांनी डायरेक्ट युपीएससीचा सिलेबस उचललाय, तुम्ही इथे कव्हर करणारच आहे. बाकी सब्जेक्ट्स पण तुम्हाला युपीएससीचा रेफरन्स वापरता येतील. मेजर चेंज एकच आहे राज्यसेवेच्या आणि युपीएससीच्या डिस्क्रिप्टिव्ह मध्ये, की GS 1चा जो पेपर आहे त्याच्यात महाराष्ट्राचा इतिहास ऍड आहे, बाकी सगळे सब्जेक्ट सेम. ठीक आहे. कदाचित मॅडम 2012-13 तेव्हा पण एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह होती, तेव्हा जे पेपर राहायचे ना मेन्सला, एकदम डायरेक्ट प्रकारचे प्रश्न विचारायचे, डायरेक्ट प्रश्न, जसे युपीएससी इनडायरेक्ट विचारते. मग कदाचित या वर्षी जो पेपर येईल डिस्क्रिप्टिव्हचा, त्याच्यात आपल्याला युपीएससी टाईप त्या टाईपचे क्वेश्चन येतील का, मग डायरेक्ट क्वेश्चन येईल? आता पहिला जो इयर असेल तर त्याचं कोणीच काही सांगू नाही शकत की रेफरन्स काय, कोणाची राज्यसेवा निघालेली का इथे, नाही ना. मग आता ही बॅच होऊन जाईल तेव्हा तुम्हाला कळून जाईल, ह्या बॅचचे पेपर्स येतील तेव्हा, की काय रेफरन्स डायरेक्ट येत आहे काय इनडायरेक्ट येत आहे. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतील तरी ते मी डील करू शकेल, म्हणजे मी तुम्हाला शिकवू शकेल, आणि डायरेक्ट असतील तर ते तर होऊनच जाईल आपल्याकडनं. ठीक आहे. मराठीमध्ये लिहायचं काही का इंग्लिशमध्ये? दोन्ही ऑप्शन आहे, इंग्लिशचं पण ऑप्शन आहे, मराठीचं पण ऑप्शन आहे. आता तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल आहे ती सिलेक्ट करा, पण मग सगळे पेपर त्याच लँग्वेज मध्ये लिहावे लागतील. हा, मग मराठी सिलेक्ट केलं तर मराठीतच सगळे पेपर्स हे होतील. किती आहे म्हणजे? 8. 4 GS, 2 ऑप्शनल, एसे 1 होईल, आणि त्याच्यानंतर 2 अजून पेपर होतात इंग्लिश आणि मराठीचा, तो क्वालिफाईंग असतो. त्याचे मार्क्स काही तुमच्या 1750 मध्ये धरणार नाही, त्याच्यात फक्त 25% मार्क आणून पास व्हायचे. त्याचा काही लोड घ्यायचा नाही, ते खूप एंडला तुम्ही एकदम तुमची प्रिलिम्स निघालीये त्याच्यानंतर तुम्ही राज्यसेवा 1 आठवड्यावर आहे, 1 आठवड्या आधी तरी उचलले तरी चालतात ते सब्जेक्ट. त्याच्यात फक्त तुम्हाला 25% आणायचे, पास करायचे. लिहायचा मेन प्रॉब्लेम ह्या बाकी पेपर्सचा आहे. हो, ते पण डिस्क्रिप्टिव्ह आहे. झाली डायमेन्शन देऊ की नेक्स्ट डायमेन्शन पॉलिटिकल? किती जण मराठीतनं लिहिणार आहे? बऱ्यापैकी मराठीतनं. ठीक आहे. मराठीतलं लिहिणार असाल तर तुमचा एथिक्सचा थोडा इश्यू होईल, कारण कंटेंट युपीएससीचाच अवेलेबल आणि तो मराठीतनं नाहीये.
त्यामुळे तुम्हाला हिंदी टू मराठी ट्रान्सलेट करावं लागेल. हिंदीतनं अवेलेबल आहे, तो तुम्हाला मराठीतनं ट्रान्सलेट करावा लागेल. आणि ज्यांचं इंग्लिश मीडियम आहे त्यांचं इथे होऊनच जाईल. मी इंग्लिश मधनं सगळं शिकवणार आहे एथिक्स. पटापट लिहा, रायटिंग स्पीड पाहिजे आपल्याला. एक्झाम मध्ये एक 10 मार्करला फक्त 6 ते 7 मिनिटं मिळतात. तेवढ्यात तुम्हाला कंटेंट आठवायचं आहे, पेजवर उतरवायचं पण आहे. त्यामुळे रायटिंग स्पीड तुमचा फास्ट झाला पाहिजे. आणि हा कंटेंट शेअर नका करू कोणासोबत. तुमच्या लायब्ररीमध्ये वगैरे फ्रेंड्स वगैरे असतील, तो सगळ्यांचं डिस्क्लोज करत जाऊ नका, नाही तर तुमचा एसे आणि त्यांच्या एसे मध्ये डिफरन्स नाही येणार. हा सर्वात कॉमन अप्रोच आहे. जर 3000 मुलं मेन्स लिहिताय युपीएससी, तर 1500 मुलं हाच अप्रोच वापरणार आहे. पण एमपीएससी साठी हा पहिल्यांदा आहे. कळलं का? एमपीएससीच्या मुलांना आता पहिला 1 वर्ष हेच होईल की मी कंटेंट आणू कुठून आणि पेज भरू कुठून. त्याच्यात तुम्हाला हा ऍडव्हान्टेज आहे की तुम्हाला ऍटलीस्ट पेज भरायचं तरी कळतंय. म्हणजे आपण रेसमध्ये थोडं तरी पुढे जाऊ. झालं? डन. नेक्स्ट डायमेन्शन. झालं? आता तुम्हाला हे सगळं हेवी वाटेल थोडं, पण जसे जसे तुमचे जीएसचे सब्जेक्ट कव्हर होतील तसं तसं तुमचा कंटेंट भरत जाईल. मग तुम्हाला हे पॉइंट्स ब्रेकअप करायला इझी जाईल. ठीक आहे, आता लगेच तुम्हाला सगळ्याच पॉइंट्सवर काही मुद्दे आठवतील असं नाही. जनरलाइज तुम्हाला आठवेल थोडं पाहिजे, तुम्ही आसपास बघितलंय वाचलंय कधीतरी. पण जसं जसं जीएसचा कंटेंट तयार होईल तसं तसं हे लिहायला एकदम इझी जाईल तुम्हाला. हा ठीक आहे, मी सरांना सांगते. डन. नेक्स्ट डायमेन्शन. मी ग्रुपला टाकेल पण शेअर करायचं नाही, हे लक्षात ठेवा. कारण हाच अप्रोच बेसिक अप्रोच आहे, हा सगळेच वापरणार आहे. आणि राज्यसेवेला तुम्हाला मग
कॉम्पिटिशन जास्त हे होऊन जाईल. कारण कसं आहे, जर एखाद्याचं कंटेंट ऑलरेडी तयार असेल त्याला फक्त फ्रेम मध्ये टाकायचंय, आपल्याला कंटेंट पासून तयारी आहे. Done? झालं. नेक्स्ट. तुम्ही जीएस नीट प्रिपेअर करून या. आन्सर कसं डेव्हलप करायचं ते माझ्या हातात राहील, पण फक्त तुम्ही जीएस वर होल्ड तुमचे इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. आत्ताच हात दुखायला लागले. 150 पेजेस लिहायचे आपल्याला, बॅक टू बॅक एका दिवसात 2 पेपर म्हणजे 300. डन. झालं. डन सगळ्यांचं. पेज 8, 9, 10 हे तुम्ही पहिले पण लिहिलंच आहे, पहिल्या स्लाइड मध्ये तेच आहे इथे. आता आपण एक एसेचा टॉपिक घेऊ जो युपीएससीत येऊन गेलेला आहे. हा एकदम इझी टॉपिक आहे, म्हणजे तुम्हाला याच्यावरनं कंटेंट तुमच्या सगळ्यांकडे असेल ऑलरेडी, थोडंफार काही ना काहीतरी तुमच्या डोक्यात एक आयडिया असेल. आपण तिथून स्टार्ट करू, म्हणजे तुम्हाला एकदम हेवी नाही वाटणार की आपल्याला काहीच समजत नाहीये म्हणून, तसं होणार नाही. ठीक आहे. तर हा 2023 का 22चा टॉपिक आहे, डेस्टिनी ऑफ नेशन इज शेप्ड इन इट्स क्लासरूम. आता एसीच्या पेपरमध्ये कसं असतं, 2 एसे लिहायचे तुम्हाला. तर पहिल्या पार्टमध्ये 4 टॉपिक्स देतील, 4 मधनं एक सिलेक्ट करायचंय तुम्हाला. ठीक आहे. एक एसे संपला, मग नेक्स्ट पार्ट असतो, त्याच्यात 4 टॉपिक्स देतील, त्याच्यातनं एक सिलेक्ट करून पुढे लिहायचंय तुम्हाला तो एसे. ठीक आहे. आता हा त्या 4 पैकी 22-23 मध्येच येऊन गेलेला एक टॉपिक आहे, डेस्टिनी ऑफ नेशन इज शेप्ड इन इट्स क्लासरूम. आता तुम्हाला ह्या कोटवरनं काय कळतंय, काय म्हणायचं काय नक्की या कोटला? ओके. हा, क्लासरूम कुठूनही चालू होऊ शकतं, अगदी प्री प्रायमरी पासन. अजून काय येतंय तुमच्या डोक्यात ह्या टॉपिक मध्ये, का दिलाय हा टॉपिक, किंवा ह्याचं जिस्ट काय, काय मिनिंग आहे याचं? करेक्ट. टॉपिक हाच आहे की जर तुमची एज्युकेशन सिस्टीम चांगली असेल तर तुमचं पूर्ण नेशनची डेस्टिनी चेंज होऊ शकते, फ्युचर डेस्टिनी चेंज होऊ शकते. म्हणून म्हटलंय डेस्टिनी ऑफ नेशन इज शेप्ड इन इट्स क्लासरूम. ठीक आहे. आता याच्यावर आपल्याला 10 पानं भरायची, जो मी तुम्हाला अप्रोच सांगितलाय तो. ते कसे भरायचे, फर्स्ट पेज मी काय सांगितलं, इंट्रोडक्शनने भरायचे. ठीक आहे. इंट्रोडक्शन मध्ये 3 पॅरेग्राफ, एका पेजवर 3 पॅरेग्राफ पाहिजे तुमचे. 3 पॅरेग्राफ कसे बनवायचे, पहिल्या पॅरेग्राफ मध्ये काय असतं की जो टॉपिक आहे, जो आता आपण सांगितलं की काय आहे नेमकं ह्या कोटचं मिनिंग, ते आपल्याला फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये एक्सप्लेन करायचं असतं. आता हा मी बनवलेला इंट्रोडक्शन आहे. ठीक आहे. की ह्या टॉपिक मध्ये नेमकं म्हणायचं काय, तर तुम्ही एकदा हा बघून घ्या की इंट्रोडक्शन कसा बनवलाय. आता ह्याच्यात मी खूप हायफाय इंग्लिश वापरलंय असं काही नाहीये, हे बेसिक इंग्लिश आहे. हे तुम्हाला ह्या लेवलचं तरी तिथे आठवलं पाहिजे त्या टाइमला. ठीक आहे. तर हे तुमचं एक बेसिक इंट्रोडक्शन आहे. आता सेकंड पॅरामध्ये काय असतं की
त्या टॉपिकशी रिलेटेड तुम्हाला एखादी स्टोरी माहितीये, काही असू शकते, हिस्ट्रीशी रिलेटेड असू शकते, किंवा आता करंटमध्ये काही चालू असेल, तुम्ही कुठेतरी ऐकलंय की एखादा सरपंच आहे गावाचा, त्याने खूप काहीतरी चांगलं काम केलंय त्याच्या एज्युकेशन सिस्टम रिलेटेड, त्याला काहीतरी अवॉर्ड मिळालाय, अशी काहीतरी स्टोरी असेल, किंवा हिस्ट्रीचं तुम्हाला कोणी पण पर्सनॅलिटी आठवते की ज्याने एज्युकेशन सिस्टम मध्ये काहीतरी चांगलं काम केलंय, ज्याच्यामुळे आज आपण एक चांगल्या ह्याच्यात आहोत, फेजमध्ये आहोत आपली कंट्री, तशी तुम्हाला एक स्टोरी लिहायची. ठीक आहे. हे काय होतं, जेव्हा तुम्ही एखादी स्टोरी लिहिता तेव्हा तुम्हाला जो एक्झामिनर असतो तो एंगेज राहतो तुमच्या एसे मध्ये. तुम्ही फक्त डेटा आणि फॅक्ट्स लिहित बसले तर हा जीएसचा पेपर नाहीये ना, हा एसएचा पेपर आहे. जीएस आणि एसएच्या पेपरमध्ये हाच फरक असतो. जीएसचा पेपर फॅक्ट्सवर असतो की तुम्हाला जे माहिती आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोड्यूस करा, पण एसएचा पेपर कशासाठी असतो, तुमची थिंकिंग प्रोसेस चेक करायला असतो. त्याचा मेन एम हाच आहे की मुलं किती विचार करू शकता एखाद्या गोष्टीवर. अनालिटिकल पेपर आहे तो. मग त्यामुळे इथे आपल्याला फार जीएस ओरिएंटेड नाही जायचंय. आपला जो एक्झामिनर आहे त्याने आपल्या स्टोरीत एंगेज राहायला पाहिजे. एखादं बुक लिहितोय त्या टाईप आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. तर आता फॉर एक्झाम्पल इथे मला पॅरा 2 मध्ये एज्युकेशन सिस्टीम साठी काहीतरी विचार करायचा होता. मग मी इथे सावित्रीबाई फुलेंचं एक्झाम्पल लिहिलं की त्यांनी काय केलं की लोअर कास्ट किंवा मुलींसाठी एज्युकेशन सिस्टीम चालू केली. बरोबर आहे. त्याच्यामुळे फिमेल एज्युकेशनला महत्व आलंय इंडियामध्ये, आणि त्याच्यामुळे आपला हळूहळू लिटरसी रेट जो फिमेल्स मध्ये तो वाढत गेलाय. म्हणजे त्यांनी काहीतरी मागे चालू केलं होतं, त्याच्यामुळे आता आपलं फ्युचर थोडं डेव्हलप होत आहे. बरोबर की नाही. मग आता हा झाला, याला म्हणतात हिस्टॉरिकल अनेक्डोट युपीएससीच्या भाषेत. पण सोप्या भाषेत सांगायचंय की तुम्हाला एखादी स्टोरी लिहायची की जी हिस्ट्रीशी रिलेटेड आहे, करंटशी रिलेटेड आहे, पण जी ह्या टॉपिकला धरून चालली पाहिजे. आता आपला टॉपिक एज्युकेशनशी रिलेटेड आहे, त्यामुळे आपण सावित्रीबाई फुलेंना इन्क्लूड केलं. फॉर एक्झाम्पल राजाराम मोहन रॉय, त्यांनी वेस्टर्न एज्युकेशनवर इन्फ्लुएन्स दिला होता, तुम्हाला माहिती असेल तर. तर ते वेस्टर्न एज्युकेशन मधनं ते रॅशनलिझम शिकले, सायंटिफिक टेम्पर शिकले. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात आलं की आपल्या ज्या समाजात प्रथा चालू आहे, जशी सती प्रथा चालू होती, ती आउटडेटेड आहे, त्याला काही अर्थ नाही, लॉजिक नाही. त्यामुळे ती सतीची ऍक्ट आली, सती बॅन झाला. बरोबर की नाही. त्यामुळे आपल्या आता एज्युकेशन सिस्टीमवर किंवा म्हणजे त्यांनी जे एज्युकेशन घेतलं त्याच्यामुळे आपल्या नेशनची डेस्टिनी बदलली की नाही, त्यांनी ते वेस्टर्न एज्युकेशन घेतलं त्यामुळे. तर अशा तुम्हाला स्टोरीज शोधायच्या की असं काय होतं की जे मागे काहीतरी झालंय किंवा प्रेझेंटमध्ये काहीतरी झालंय, ज्याच्यामुळे काहीतरी खूप मोठा सिग्निफिकंट प्रोग्रेस झालाय कंट्रीच्या फ्युचरमध्ये आणि आपली डेस्टिनी शेप झाली. अल्टिमेटली आपल्या टॉपिकशी रिलेटेडच पाहिजे, पण एक स्टोरी छोटीशी एंगेज करायला आपल्या एक्झामिनरला. आणि थर्ड पॅरेग्राफ काय असतो नेहमी की हा पेस्टल अप्रोच जो आपण वापरतो एसेसाठी, त्याच्यासाठी हा सगळ्या एसे मध्ये हाच पॅरेग्राफ लिहायचा आहे, थर्ड पॅरेग्राफ. ठीक आहे. की आता नेशनची डेस्टिनी कशी शेप होईल आपली क्लासरूम मधनं, हे आपण एक एक पेज मध्ये बघत जाऊ. म्हणजे आपण एखादी स्टोरी सांगतोय आणि तो आपला ऐकतोय असं त्याला फील होईल. म्हणून आपण काय म्हणतो, टू अंडरस्टँड हाऊ नेशन्स डेस्टिनी इज शेप, लेट अस एक्सप्लोर रोल ऑफ एज्युकेशन थ्रू पेस्टल अप्रोच. आता तिथे पेस्टल वर्ड नाही टाकायचं, पूर्ण लिहायचं, पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक असं पूर्ण लिहायचं. ठीक आहे. हे तुमचे 3 पॅरेग्राफ भरतील की नाही. पहिला पॅरेग्राफ तुम्ही काय इंट्रोड्यूस करताय तो टॉपिक, तो सेकंड मध्ये एखादी स्टोरी, आणि थर्ड मध्ये तुमचा हा की माझा एसे ह्या फॉर्मॅटमध्ये जाणार आहे. म्हणजे त्याच्या डोक्यात बसले की आता तुम्ही ह्या डायमेन्शन्स लिहिणार आहे तुमच्या एसे मध्ये. ठीक आहे. हा तुमचा फर्स्ट पेज भरला. काही डाऊट याच्यात कोणालाच? काहीच नाही ना. ठीक आहे. तर हा इंट्रोडक्शनचा पेज होतो. आता मी तुम्हाला हाच एसे, मी जो तुम्हाला अप्रोच शिकवलाय त्याच्यात पॅरेग्राफ कसे भरायचे ते शिकवते. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय म्हटलं, 6 डायमेन्शन 6 पेजेस. पहिला पेज आपला काय असेल, सोशल. नेहमी सोशल पासून चालू करायचं. आता ह्या टॉपिकशी रिलेटेड मला काय काय आठवतंय सोसायटीत, तुम्हाला आता मी लिहून दिलं ना, एज्युकेशन लिहिलंय, हेल्थ लिहिलंय, इनइक्वॅलिटी लिहिलंय. आता मी तेच मुद्दे यूज करून 3 पॅरेग्राफ बनवायचे. मी त्या 5 पॉइंट लिहिले. तुम्ही कुठलेही 3, मी तुम्हाला म्हटलं होतं 5 पैकी 3 कुठलेही असतील ते तुम्ही घ्या, पण मी 5वर तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय की कसं डेस्टिनी ऑफ क्लासरूम, डेस्टिनी ऑफ नेशन आपली शेप होईल क्लासरूम मध्ये. फॉर एक्झाम्पल पहिलं काय, मायग्रेशन लिहिलंय आपण पहिल्या बुलेटमध्ये. बरोबर की नाही. आता मायग्रेशनवर एक पॅरेग्राफ कसा बनवायचा की जेव्हा पण एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग असते, ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल सिटीजमध्ये एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग आहे, मग मुलं मायग्रेट करतील रुरल एरियाजमधनं अर्बन एरियाजमध्ये, किंवा कुठूनही कुठे मायग्रेशन होतं क्वालिटी एज्युकेशनसाठी. आता त्या मायग्रेशनमुळे काय होतं, लोकांमध्ये बॉन्डिंग वाढतं. आता फॉर एक्झाम्पल इथे एखादा मुलगा आहे की जो युपी वरनं आलाय. ठीक आहे. आता त्याच्यात काय होईल, आपलं कल्चर एक्सचेंज होईल. बरोबर की नाही. जेव्हा तो एका क्लासरूम मध्ये बसतोय,
एखाद्या मराठी मुलासोबत, तर कल्चर एक्सचेंज होतं. आणि जेव्हा कल्चर एक्सचेंज होतं, आपल्याला एकमेकांचे कल्चरल व्हॅल्यूज कळतात, तेव्हा सोसायटीत आपोआप टॉलरन्स डेव्हलप होतं. बरोबर की नाही? आता तुमच्या मित्राच्या कल्चर बद्दल तुम्हाला कळालं तर तुम्ही अजून त्याबद्दल अवेअर होतात आणि मग तुमच्या हे काय होतं, टॉलरन्स डेव्हलप होतं ऑटोमॅटिकली, की नाही याचं हे कल्चर असं आहे, आपल्याला माहिती आहे, हा काही चुकीचं नाही करत आहे, त्याच्या कल्चरमध्येच ती गोष्ट आहे. म्हणजे एक ऑटोमॅटिक टॉलरन्स आपल्या माइंडमध्ये डेव्हलप होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, सोसायटीत युनिटी क्रिएट होते. बरोबर की नाही? मग दंगे मारामाऱ्या होणार नाही, कारण आपल्याला कल्चर अवेअर आहे आपण एकमेकांच्या कल्चरशी. मग बघा, मायग्रेशन वापरून एक पॅरेग्राफ बनला की नाही, तसे तुम्हाला 3 पॅरेग्राफ बनवायचे सोशल डायमेन्शन. मी 5 बनवलेत, तुम्ही कुठलेही 3 उचला जे तुमच्या डोक्यात येते. आता सेकंड आपण एज्युकेशन पण लिहिलं होतं सोशल मध्ये, एक पॉइंटर. एज्युकेशन मध्ये काय होतं, जेव्हा तुमच्या क्लासरूम स्ट्रॉंग असतील, ठीक आहे, एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग असेल, तेव्हा मुलांमध्ये काय होतं, सोशल मोबिलिटी क्रिएट होते. सोशल मोबिलिटी म्हणजे काय असतं, की एखादा जर मुलगा जो बॅकवर्ड कॅटेगरीमध्ये त्याने स्ट्रॉंग चांगलं एज्युकेशन घेतलं तर तो त्याचा लाईफस्टाईल अपग्रेड करू शकतो चांगला जॉब मिळून. बरोबर की नाही? म्हणजे सोशल मोबिलिटी, मुव्हमेंट इन सोसायटी, म्हणजे डाऊन क्लासवरनं अप क्लास, ही काय झाली, सोशल मोबिलिटी, ती डेव्हलप होते एज्युकेशन जर चांगलं असेल तर. नॉलेज तर मिळतंच एज्युकेशनमुळे, त्यामुळे चांगला जॉब मिळेल. स्किल्स तर मिळतात, स्किल्समुळे पण चांगला जॉब मिळेल. कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, त्यामुळे आपण कुठल्याही फील्डमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो. झाले 2 पॅरेग्राफ तर बनले तेच, पण आपल्याला 3च बनवायचे. तिसरं, इनइक्वॅलिटी कमी होते सोसायटीमध्ये. जर एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग असेल तर काय होतं, सगळे सेक्शन्स जे आहे सोसायटीचे सगळ्यांना एज्युकेशन मिळतं. बरोबर? त्यामुळे काय होईल, ऑटोमॅटिकली आपल्यातली इनइक्वॅलिटी कमी होईल. रिच रिच होत जाणार नाही, पुअर पुअर होत जाणार नाही, कारण पुअर लोकांना पण चान्स मिळेल की ते स्वतःला अपग्रेड करू शकतील. राईट? सो त्यामुळे आणि त्याच्यामुळे डिस्क्रिमिनेशन पण कमी होतं सोसायटीत. जे रिच पुअर मधला डिवाइड आहे, सगळ्यांना जॉब भेटले स्ट्रॉंग एज्युकेशनमुळे, तर आपोआप तो डिवाइड कमी होऊन जाईल. नंतर हेल्थवर लिहिलं तर स्कूलमध्ये पीटीचे क्लासेस असतात आपले, फिजिकल ट्रेनिंगचे, ऑटोमॅटिकली आपली फिजिकल हेल्थ चांगली राहील. मेंटल हेल्थ, ऑटोमॅटिकली फिजिकल हेल्थ तुमची चांगली असेल तर मेंटल हेल्थ ऑटोमॅटिकली चांगली डेव्हलप होईल. परत आपण स्कूलमध्ये असतो तेव्हा एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतो, कुठेही स्कूल कॉलेजमध्ये इंटरॅक्ट करतो, त्यामुळे काय होतं की आपली बॉन्डिंग बनते, आपल्याला फ्रेंड्स भेटतात, त्यामुळे काय होतं की आपण लोड शेअर करू शकतो एकमेकांसोबत. बरोबर? आपण कोणाशी काही बोलू शकतो, एक्सप्रेस होऊ शकतो, त्यामुळे पण आपली मेंटल वेलबिंग चांगली राहते. अवेअरनेस येतो हेल्थ बद्दल. हेल्थ पण एक पॉइंट लिहून दिलाय. एज्युकेशन चांगलं असेल, तुम्हाला हेल्थ बद्दल जास्त माहिती मिळेल की आपण काय खाल्लं पाहिजे काय नाही, त्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्या न्यूट्रिशन चॉईसेस चांगल्या होतील आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली जर एखाद्या सोसायटीची वर्कफोर्स स्ट्रॉंग असेल, न्यूट्रिशनली अवेअर असेल आपल्याकडे, तर मग काय होईल, त्यामुळे नेशनची डेव्हलपमेंट, प्रोडक्टिव्हिटी वाढते ना. तुम्ही फिजिकली फिट असतात न्यूट्रिशन बद्दल माहिती असल्यामुळे, त्यामुळे तुम्ही मेंटली काम करू शकताल फोकसने, ऑटोमॅटिकली सोसायटीची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. त्यामुळे हेल्थ वर तुम्ही एक पॅरेग्राफ लिहू शकता. असा सोशल मीडियावर पण तुम्ही एक पॅरेग्राफ लिहू शकता. सोशल मीडिया पण मी तुम्हाला लिहून दिला एक पॉइंटर. जर तुम्ही एज्युकेशन तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला माहिती असेल कुठलं कंटेंट वाचायचं, कुठला नाही वाचायचं, कुठलं फिल्टर आउट करायचं, हे आपल्यासाठी चांगलं आहे, हे आपल्यासाठी चांगलं नाहीये, हे सोसायटीत प्रॉब्लेम क्रिएट करेल, किंवा हे एखादं बबल आहे, स्कॅम आहे, हे तुम्हाला एज्युकेशन असेल तरच कळेल ना. त्यामुळे सोशल मीडिया आपण रिस्पॉन्सिबली यूज करू. आता हे 5 पॅरेग्राफ बनतील, पण तुम्हाला 3 बनवायचे. कुठले पण 3 मुद्दे उचला. आता कळलं का तुम्हाला तो पॉइंट कसं यूज करायचे, मी तुम्हाला डायमेन्शन्स दिले ते कळतंय ना. आता कोणीच असं ब्लँक आहे असं नाही ना की काय चाललंय कळत नाहीये, कळतंय. सेम आता दुसरा पेज आपल्याला इकॉनॉमिक डायमेन्शन लिहायचे. आता आपण इकॉनॉमिक कसं लिहू, की तेच की जर तुमच्याकडे एज्युकेशन असेल तर अनएम्प्लॉयमेंट कमी होईल. बरोबर? इंडस्ट्रीत जो स्किल मिसमॅच आहे, की मुलांकडे एज्युकेशन आहे पण स्किल्स नाही येते इंडस्ट्रीत वापरायला. डिग्री माझ्याकडे इंजिनिअरिंगची आहे पण ते वापरायचं कसं आहे कंपनीत जाऊन ते मला माहित नाही. हा जर एज्युकेशन सिस्टीम मध्ये स्किल्स चांगल्या शिकवल्या गेल्या तर ऑटोमॅटिकली हा जो गॅप आहे इंडस्ट्री आणि स्किल मधला तो कमी होऊन जाईल. त्याच्यानंतर रिसोर्स मोबिलायझेशन, जेवढं जास्त एज्युकेशन तेवढं जास्त चांगले जॉब्स, जेवढे जास्त चांगले जॉब्स तेवढं जास्त टॅक्स, जेवढं जास्त टॅक्स तेवढे कंट्रीकडे जास्त रिसोर्सेस. बरोबर की नाही? ऑटोमॅटिकली तुमच्या कंट्रीची ग्रोथ होईल ना. हे तुम्ही एक पॅरेग्राफ बनवू शकतात. परत एंटरप्रेनरशिपवर पण लिहिलंय की जर एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग असतील तर जास्त एंटरप्रेनर्स बनतील. बरोबर की नाही? जास्त बिझनेसेस बनतील, कारण सगळे जॉबच्या मागे पळणार नाही. तुमच्याकडे स्किल आहे, तुम्ही एक चांगला सक्सेसफुल बिझनेस रन करू शकता. जेवढे बिझनेस वाढतील, स्टार्टअप्स वाढतील, तेवढं कंट्रीचे डेस्टिनी शेप होईल, ग्रोथ होईल. बरोबर की नाही? हा एक पॅरेग्राफ झाला. तिसरा, इन्क्लुझिव्ह ग्रोथ,
म्हणजे तेच म्हटलं मी तुम्हाला, जसं मार्जिनलाइज सेक्शन्स आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, बॅकवर्ड क्लासेस, एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग असेल, त्यांना पण एज्युकेशन मिळालं तर काय होईल की त्यांना पण वेल्थ कशी क्रिएट करायची, त्यांची पण इन्कम जनरेट होईल, त्यांना पण अपॉर्च्युनिटीज भेटतील, ऑटोमॅटिकली सोसायटीतली इनइक्वॅलिटी कमी होईल, इन्क्लुझिव्ह ग्रोथ होईल. हा एक पॅरेग्राफ बनवू शकतो. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होईल. जर इन्फ्रास्ट्रक्चर पण मी पॉईंट लिहून दिलाय तुम्हाला, जर एज्युकेटेड इंजिनियर्स असतील तर सिटी प्लॅनिंग चांगली होईल. बरोबर, इंजिनियर्सची ग्रोथ होईल, लेबर स्किल्ड असेल. आणि आपल्याला आता फक्त ह्या एरामध्ये फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर डिपेंड राहून चालणार नाही, नुसते रोड हायवे बनवून चालणार आहे का? डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे तेवढं इम्पॉर्टंट आहे की नाही? मग एज्युकेशन जर तुमचं स्ट्रॉंग असेल तरच तुम्ही एक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर कंट्री क्रिएट करू शकता ना, तरच तुमच्या नेशनची डेस्टिनी पुढे शेप होईल की तुम्ही डिजिटली पण पुढे तुमची कंट्री असेल. बरोबर की नाही? हा झाला, 2 पेज झाले तुमचे. तिसरा पेज, पॉलिटिकल डायमेन्शन. ऑटोमॅटिकली पॉलिसी फॉर्म्युलेशन लिहून दिलाय मी त्याच्या पॉईंट. चांगलं एज्युकेशन असेल तर चांगले पॉलिटिशियन्स बनतील. बरोबर की नाही? ते मग चांगली पॉलिसी फॉर्म्युलेट करू शकतील, लोकांना नक्की काय हवंय काय नकोय ते त्यांना जास्त नीट समजेल. त्यामुळे पॉलिसी फॉर्म्युलेशन आपलं ऑटोमॅटिकली कंट्रीत चांगलं होईल. त्याच्यामुळे आपली जी डिसिजन मेकिंग आहे, कुठे आता फॉर एक्झाम्पल बजेट बनतं कंट्रीचं, बरोबर, पॉलिटिशियन्स बजेट जर एज्युकेटेड असतील तर त्यांना कळेल कुठे किती पैसा द्यायचा आहे. एव्हिडन्स बेस्ड डिसिजन मेकिंग म्हणजे काय की फुल प्रूफ डिसिजन मेकिंग, की आपल्याला माहिती की इथे ह्याची गरज आहे आणि आपण तिथे तेवढा पैसा नीट अलॉट करतोय. हे सगळं कधी होईल? जेव्हा तुमची एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग असेल. बरोबर, म्हणजे ऑटोमॅटिकली नेशनची डेस्टिनी चेंज होईल. पॉलिसीज चांगल्या बनल्या तुमच्या कंट्रीमध्ये तर ऑटोमॅटिकली तुमची ग्रोथ होईल. नेक्स्ट काय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी. ते लिहून दिलं मी तुम्हाला. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, जर एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग असेल तर सिव्हिल सर्वंट्स चांगले बनतील. तुम्ही जर स्कूलमध्ये सगळं नीट शिकून आले असताल, ऑटोमॅटिकली तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग आहे, तुम्ही चांगले सिव्हिल सर्वंट्स बनाल आणि मग तुम्ही चांगल्या प्रकारे गव्हर्नमेंटचे डिसिजन्स इम्प्लिमेंट करू शकता. ऑटोमॅटिकली डेस्टिनी ऑफ नेशन विल बी चेंज. नेक्स्ट काय, ई गव्हर्नन्स. म्हणजे जेवढे चांगलं तुमचं एज्युकेशन सिस्टीम आहे तेवढं लोक, जे ऑफिसर्स पण असतील आणि लोक पण असतील. आता मला जर माहिती गव्हर्नमेंटचं उमंग ऍप आहे तर मला ते यूज कसं करायचं ते माहिती असायला मला स्ट्रॉंग एज्युकेशन सिस्टीम पाहिजे, म्हणजे सिटीजन्स एज्युकेटेड पाहिजे. ऍट द सेम टाइम जे ऑफिसर्स आहेत त्यांना पण माहिती पाहिजे की ते ऍप डेव्हलप कसं झालंय, त्याच्यात इश्यूज काय, ते यूज कसं करायचं. मग तरच तुमच्या नेशनचं सगळं नीट चालेल आणि डेस्टिनी चेंज होईल. राईट, मग त्याच्यासाठी ई गव्हर्नन्ससाठी डिजिटल लिटरसी पाहिजे, म्हणजे लोकांना डिजिटली सगळं अवेअर पाहिजे. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट तरच होईल. आणि त्याच्यानंतर सिटीजन्स पण तेव्हाच एम्पॉवर होतील जेव्हा त्यांना माहिती आहे गव्हर्नमेंट जे देते ते यूज कसं करायचं मला. राईट, नंतर रिड्यूस क्रिमिनलायझेशन आपोआप कमी होईल कारण वोटर्स इन्फॉर्म्ड असतील. एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग आहे, मला माहिती आहे की सोसायटीसाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे, कोण जातीवर मतं घेतंय किंवा कोण ऍक्च्युली काम करतंय म्हणून मतं घेतंय, म्हणून माझं डिसिजन मेकिंग चांगलं असेल, मी इन्फॉर्म्ड वोटर असेल. राईट, ऑटोमॅटिकली जर चांगले लोक निवडून दिले तर डेस्टिनी ऑफ नेशन विल बी चेंज. त्याच्यानंतर पॉलिसी डिस्कशन्स पण जे पार्लमेंटमध्ये होतील ते जास्त इफेक्टिव्ह होतील कारण एज्युकेटेड लोक आहेत तिथे. बरोबर, त्याच्यानंतर करप्शन आपोआप कमी होईल कारण जेव्हा तुमच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये व्हॅल्यूज असतात, ऑटोमॅटिकली तुम्ही जर व्हॅल्यू ओरिएंटेड असाल तर तुम्हाला कळेल ही गोष्ट चुकीची, आपण नाही केली पाहिजे, आपण पब्लिक रिसोर्सेसचा मिसयूज नाही केला पाहिजे. त्यामुळे ऑटोमॅटिकली सोसायटीत करप्शन कमी होईल. आता मी एवढे पॉईंट सांगितले, याच्यातले कुठलेही 3 मुद्दे उचला 3 पॅरेग्राफ पण. कळलं? हा झाला तुमचा. आता हे तुमचे 3 पेज भरले आहे की नाही? त्याच्यानंतर सेम आता टेक्नॉलॉजी. एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग, इनोव्हेशन स्ट्रॉंग, रिसर्च डेव्हलपमेंट स्ट्रॉंग. डिजिटल डिवाइड कमी होईल. जो म्हणजे डिजिटल डिवाइड काय असतं, 2 टाइप्सचे डिजिटल डिवाइड असतात. एक मेल फिमेल असतो. म्हणजे आता तुम्ही जर कम्पॅरेटिव्हली पाहिलं तर ज्या गावाकडे वगैरे बायका असतात त्यांच्याकडे नेहमी तो बटनवाला फोन असतो. दे आर नॉट डिजिटली अवेअर अबाउट स्मार्टफोन्स येट. राईट, तर ते अजून त्याच्यावर डेव्हलप आहे. मग याला काय म्हणतात, डिजिटल डिवाइड, की मेलच्या प्रपोर्शन मध्ये फिमेल्सला मोबाईल यूज करणं, टेक्नॉलॉजी यूज करणं, पीसीज यूज करणं कमी माहिती आहे, त्याला म्हणतात डिजिटल डिवाइड. तो ऑटोमॅटिकली एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग असेल तर तुमचा कमी होईल. आणि दुसऱ्या टाईपचा डिजिटल डिवाइड असतो रुरल आणि अर्बन एरियाजमध्ये. म्हणजे अर्बन एरियाजमध्ये तुमच्याकडे रेडीमेड इंटरनेट आहे, हवं तेव्हा तुम्ही ChatGPT यूज करताय, इंटरनेट यूज करताय. गावात अजूनपर्यंत 5G पोहोचलेलं नाहीये काही काही ठिकाणी, तर तो डिजिटल डिवाइड झाला ना, की तुम्हाला इंटरनेटचा ऍक्सेस भेटतोय त्यांना नाही भेटत आहे, ऑटोमॅटिकली एक डिवाइड क्रिएट झाला. तो एक डिजिटल डिवाइड असतो, तो पण कमी होईल. त्याच्यानंतर ग्रीन ऑटोमेशन होईल, AI होईल. एज्युकेशन चांगलं असेल तर ऑटोमॅटिकली आपण याच्यात पण पुढे जाऊ.
डेटा प्रोटेक्शन, सायबर सिक्युरिटीवर आपण बेटर लॉज बनवू शकू किंवा बेटर आपण स्कॅम्स ओळखू शकू किंवा बेटर ऍप्स, सॉफ्टवेअर्स जे पण आहे ते आपण क्रिएट करू शकू. जे मालवेअर्स असतात, मालवेअर माहिती आहे का सगळ्यांना काय असतं? म्हणजे इलिगल हॅकिंग इन टू कम्प्युटर सिस्टीम, ते ऑटोमॅटिकली कमी होऊ शकतं जर तुम्ही एज्युकेटेड असतात. तर तुम्हाला माहिती आहे ते मालवेअर कसं हँडल करायचं किंवा ही गोष्ट इथे नाही क्लिक केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे. ऑटोमॅटिकली तुमच्या कंट्रीचा डेटा सिक्युअर आहे, एस्पेशली जो डिफेन्स रिलेटेड वगैरे डेटा येतो, राईट? म्हणून एज्युकेशन सिस्टम स्ट्रॉंग असेल तर हे पण चांगलं होईल. ग्रीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल, हे तर आता सगळ्यांना माहितीच आहे. क्लायमेट चेंज होतं, आपल्याला ग्रीन टेकची गरज आहे. त्यासाठी काय पाहिजे? चांगलं एज्युकेशन. मगच आपण ग्रीन टेकमध्ये पुढे जाऊ शकू. सेम लिगलवर तुम्ही, आता मी पॉइंट्स लिहिले की आपण लिगल जर रेमेडीजचे म्हणजे लॉज, आपण जर एज्युकेटेड असू, आपल्याला माहिती आहे हा लॉ कशासाठी काय काय, तर आपण लॉजचा नीट, जस्टिस सिस्टीमचा नीट यूज करू शकू. आणि ज्या अनवॉन्टेड लिटिगेशन म्हणजे काय, की उगाच कंप्लेंट टाकली, असे खूप लोक असतात, काही गरज नसताना उगाच आरटीआय फाईल करायचं, काय फुकट तर आहे म्हणून आरटीआय फाईल करतात. त्याच्यामुळे काय होतं, ज्युडिशरीवर बर्डन वाढतो. ज्या जेन्युन केसेस आहे त्यांना टाइम भेटत नाही आणि ह्या कंप्लेंट्स वाढत गेल्यामुळे ज्युडिशरीवर आपलं काय होतं, बर्डन वाढतो. कोर्ट्समध्ये बर्डन वाढल्यामुळे काय होतं, जस्टिस डिले होतो. कारण पेटिशन्सच एवढं आहे, जज कमी आहे, ते हँडल कसे करणार? मग त्याच्यासाठी जर एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग असेल तर आपल्याला कळेल की ऍक्च्युली काय लिगल आहे, काय इलिगल आहे, आणि आपण लॉचा मिसयूज किंवा इनअप्रोप्रिएट यूज नाही केला पाहिजे. त्याच्यानंतर ऍक्सेस वाढेल. आता ज्युडिशरीच्या वेबसाईट ज्या आहे, नालसा वगैरे माहिती आहे का, तुम्ही ऐकलंय का कधी? नालसा वगैरे कोर्ट्सचे, तर ते तुम्हाला इझी एज्युकेशन असेल तर तुम्हाला कळेल की नालसात जायचंय, लोक अदालतमध्ये जायचंय, ऑटोमॅटिकली तुमचा ऍक्सेस वाढतो जस्टिसचा, कारण तुम्हाला आता माहिती आहे कुठे जायचंय, काय करायचंय, राईट? मार्जिनलाइज सेक्शन्स मध्ये पण एज्युकेशन मुळे हा अवेअरनेस वाढेल. फॉर एक्झाम्पल, एखादी फॉरेस्ट ट्राईब आहे, फॉरेस्टचे लोक आहे, त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे. आता त्यांच्याकडे एज्युकेशन असेल तर त्यांना माहिती आहे की त्यांना कुठे जायचंय ही कंप्लेंट रजिस्टर करायला, किंवा तुमचा कुठला फॉरेस्ट राईट ऍक्ट व्हायलेट होतोय हे त्यांना कळेल. मग ते अप्रोप्रिएट लोकांकडे जाऊन जस्टिस घेऊ शकतील. म्हणून मी इथे काय लिहिलंय, मार्जिनलाइज सेक्शन्स मध्ये अवेअरनेस वाढेल. ठीक आहे. फंडामेंटल राईट्स बद्दल तुमचे अवेअर होताल तुम्ही जास्त, एज्युकेशन चांगलं असेल तर. तुम्हाला माहिती ही माझी फंडामेंटल राईट आहे, ही आता माझी फंडामेंटल राईट कोणीतरी व्हायलेट करते, तुम्ही कोर्टमध्ये जाऊन लिगल सिस्टीम ऍक्सेस करू शकतात. टेक्नॉलॉजी बद्दल तुम्हाला कळेल की डिजिटल कोर्ट्स काय आहे, तुम्ही कंप्लेंट ई फायलिंग कशी करू शकता, हे सगळं तुम्हाला कळेल, राईट? त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट आस्पेक्ट, हा एक पेज भरला, लास्ट पेज आपला एन्व्हायरमेंटचा भरेल, त्याच्यात 3 पॅराग्राफ लिहायचा. ऑटोमॅटिकली एज्युकेशन असेल की तुमच्यात एक इकोलॉजिकल सेन्सिटिव्हिटी येते की ही गोष्ट आहे, ही पोल्युशन क्रिएट करू शकते. फॉर एक्झाम्पल, बरेच लोक आहे की एकदम बेसिक गोष्ट आहे की दिवाळीत फटाके नाही उडवायला पाहिजे, पोल्युशन होतं. आणि आता त्या अवेअरनेसमुळे, क्लायमेट चेंजमुळे किंवा AQI वाढतोय वगैरे, त्यामुळे ऑटोमॅटिकली आपण स्वतःहूनच ती गोष्ट करायला नाही म्हणतो. लक्ष्मीपूजनच्या दिवशी वाजू, बाकीच्या दिवशी राहू दे, कारण पोल्युशन होतंय. मग हे सगळं कुठून येतं? एज्युकेशनमुळे ना. त्याच्यानंतर क्लायमेट चेंज बद्दल तुम्हाला माहिती मिळते, त्यामुळे तुम्ही तुमचे जे पण रिसोर्सेस अवेलेबल आहे, पाणी असू दे, काही असू दे, ते तुम्ही अजून रिस्पॉन्सिबिलिटी यूज कराल. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये हेल्प होईल. एज्युकेशन आहे तर ग्रीन टेक डेव्हलप होईल, रिन्युएबल एनर्जी डेव्हलप होईल, त्याच्यात रिसर्च होईल. आपण इलेक्ट्रिसिटी पासून दूर जाऊन थोडं सोलारवर, विंडवर याच्यावर रिसर्च करू, ऑटोमॅटिकली सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल कंट्रीची. त्याच्यानंतर डिझास्टर आपण बेटर याने हँडल करू शकू. तुम्हाला माहिती आहे हा डिझास्टर आल्यावर काय करायचंय, अर्थक्वेक आल्यावर काय करायचंय, फ्लड्स आल्यावर कसं मॅनेज करायचं. त्यामुळे पॉलिसी पण जास्त चांगले बनतील डिझास्टरच्या, आणि तुम्ही हँडल पण जास्त चांगले करू शकाल. आणि फ्युचर जनरेशन्स म्हणजे काय, की फ्युचर जनरेशन्स बद्दल आपण विचार करू की लॉंग टर्म साठी माझ्या फ्युचर जनरेशन्स ज्या पण येतील त्यांना याचा काय इम्पॅक्ट होईल. जर मी आज ग्रीन टेक्नॉलॉजीवर नाही शिफ्ट झाले किंवा एन्व्हायरमेंटचा नाही विचार केला, माझ्या ज्या आपण फ्युचर जनरेशन्स आहेत त्यांच्यावर काय याचा इम्पॅक्ट होऊ शकतो, आणि आपण त्याप्रमाणे रिसोर्सेसचं युटिलायझेशन करू. ऑटोमॅटिकली तुमचं नेशन मोर सस्टेनेबल वे मध्ये डेव्हलप होईल. कळलं? 6 पेजेस असे भरायचे. या टॉपिक थ्रू मी तुम्हाला समजावलंय. कोणालाही काही डाऊट कसा एसे लिहायचा काय, आता थोडा कॉन्फिडन्स येतोय की भरू शकताल पेजेस? येतोय ना? पर पेज 3च पॉइंट्स घ्यायचे, जास्त घेतले तर चालू शकतो. युजली 3 पेक्षा जास्त घेऊ नका, कारण एक्झामिनर कन्फ्युज होईल की कितीच लिहिलंय. किंवा असं पण होऊ शकतं की तुला एखाद्या पॉइंटचे 3 आठवले, एन्व्हायरमेंटचे 3 आठवले पण सोशलॉजीचे 3 नाही आठवले किंवा पॉलिटिकलचे 3 नाही आठवले. मग एक्झामिनरवर असं इम्प्रेशन पडतं की एक डायमेन्शनच माहिती आहे आणि बाकी कमी माहिती. तो इम्बॅलन्स क्रिएट होतो.
कळलं का? म्हणजे मी पेपर चेक करते, मला काय वाटते, नाही याला पॉलिटिकल बद्दल माहिती आहे, एन्व्हायरमेंट बद्दल माहिती, पण याला लिगल बद्दल लिहिता नाही येते. मग ऑटोमॅटिकली थोडंसं एक हे क्रिएट होतं बॅक ऑफ माइंड मध्ये, मग चांगले मार्क्स पण थोडेसे कमी होऊन जातात. त्यामुळे युजली जे जर 4-4 सगळ्याच आठवत असतील तर 4-4 पण लिहा, पण युजली एवढे आठवणार नाही, कारण टाइम फ्रेम 20च मिनिटाचा आहे तुम्हाला एसेचं स्ट्रक्चर तयार करायला, मग तुम्हाला लिहायचं पण आहे ना. मग त्यामुळे तुम्हाला 3 आठवलं तरी सफिशियंट आहे. मी 5-5 लिहून दिलंय, पण 3 जे आठवत आहे ते तुम्ही डोक्यात ठेवून, म्हणजे त्या पॉइंटला त्या टॉपिकशी रिलेट पण झालं पाहिजे ना ती गोष्ट. तो जो एसेचा टॉपिक आहे त्याच्यात मला हे इन्क्लूड पण तर करता आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला एवढे सगळ्याच डायमेन्शन्स नाही लगेच होणार. जर एसेचा टॉपिक इझी आहे, म्हणजे हा असा अप्रोच आहे ना, कुठल्याही एसेत लावू शकता तुम्ही. कुठलाही एसे उचला युपीएससीचा मागच्या वर्षीचा आणि एकदा लावून बघा, जर तुम्हाला तो कोट कळतोय हा वापरू शकतात. पण कंडिशन हीच आहे की सगळ्या डायमेन्शन्सला सेम हे भेटलं पाहिजे, वेटेज भेटलं पाहिजे. ठीक आहे, अजून डाऊट्स? काहीच नाही, कळलं ना? आता 10 पेज भरतील एवढा कॉन्फिडन्स येतोय का थोडा थोडा? आता हे मी तुम्हाला पॉइंट सांगितले, याच्यात अजून भारी कसा करायचा तो एसे तो आपण पुढे शिकवणार. की मी डिजिटल डिवाइड म्हणजे काय, तर त्याच्यासाठी डेटा पण येतो डिजिटल लिटरसीचा, रिपोर्ट्स असतात वेगळे वेगळे, तर ते रिपोर्ट्स मधून आपण डेटा पण उचलू शकतो की डिजिटल लिटरसी किती आहे, डिजिटल डिवाइड किती अर्बन रुरल मध्ये किंवा मेल फिमेल मध्ये, ते करंट अफेअर्स मधचा सेक्शन येतो. तर किंवा आता हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, त्याचे तुम्हाला एसडीजी आहे 17, माहितीये का? 17 एसडीजी. हा, मग त्याच्यात ते एसडीजी पण आपण टाकू शकतो व्हॅल्यू एडिशन म्हणून त्या पॉइंटमध्ये. किंवा इंडियाने ते पंचामृत टार्गेट घेतलंय, ते माहितीये का? 2050-70 पर्यंत अचीव्ह करायचं, ते तुम्ही ऍड करू शकता. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, त्या नंतर व्हॅल्यू ऍड करतील तुमच्या एसेत, पण पहिले तुम्ही लिहायला शिका एवढे पॉइंटर्स. ठीक आहे. आणि आता सध्या काय करायचं, टाइम लावायचा नाही एसे लिहिताना की 1.5 तासात झाला पाहिजे. आता तुमचा फोकस पेजेस भरण्यावर आणि कंटेंटवर पाहिजे. ठीक आहे, अजून तुमच्याकडे टाइम आहे, 1 वर्षाचा टाइम आहे, स्पीड हळूहळू येईल, पण आता तुमचा फोकस कंटेंटवर पाहिजे की मला लिहिता आलं पाहिजे. हा एसे लिहायला 1.5 तासाचा टाइम आहे, तुम्ही 4 तास घेऊन बसा, पण एसे बनतोय का हे बघा पहिले. ठीक आहे, मग नंतर आपण काय करायचं, नेक्स्ट स्टेज काय असेल आपली, क्वालिटी ऍड करायची, आणि त्याच्यानंतर रायटिंग स्पीडवर जाऊ आपण की तो कसा जनरेट करायचा. अजून त्याच्या पुढे 1 पेज सोल्युशनचं असेल, प्रॉब्लेम्सचा असेल, सोल्युशनचा असेल आणि कन्क्लुजनचा असेल. ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये समजेल. आता हे ओव्हरबर्डन होईल नाही तर, कारण सोल्युशन मध्ये पण डायमेन्शन्स आहे थोड्या. ठीक आहे, पण हा सर्वात बेसिक अप्रोच आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगते 50% युपीएससी ऍस्पिरंट्स हाच अप्रोच वापरतात प्रत्येक केसेत, कारण नाही आठवत त्या टाइमला, तुमच्याकडे टाइम क्रंच असतो. त्यामुळे हे कसं पेस्टल डोक्यात बसलेलं आहे, त्यामुळे ते फटाफट आठवतं आणि ते फटाफट लिहायला स्टार्ट करू शकतात. कुठल्याही टॉपिकला हा अप्लाय होतो. त्यामुळे एखादा कोट कळलाय, पण आता आपल्या 4 टॉपिक्स पैकी 4च्या 4 आपल्याला येतील असं नाही ना, एखादा आपल्याला 2 येतील, 4 पैकी 2 येतील. मग त्याच्यातलं त्यात कुठल्यावर बसतोय ते लोक शोधतात आणि त्या एसेवर लिहायला स्टार्ट करतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं की बेसिक पासून स्टार्ट करू. म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगते की जे सगळ्यांना येतंय ते आपल्याला आलंच पाहिजे, पुढचं जाऊ दे मरू दे, जे होईल तसं हळूहळू वाढवता येईल. पण ते सगळ्यांना येतं आणि आपल्याला नाही येते म्हटल्यावर आपण पहिलेच रेसच्या बाहेर निघून जातो. त्यामुळे बेसिक सगळ्यांना आलंच पाहिजे. चालेल, सिक्वेन्स खालीवर झालं तरी चालेल, पण सोशिओलॉजी पहिले आलं पाहिजे. बाकी जे 5 डायमेन्शन्स आहे तुम्ही पुढे मागे करा, तुम्हाला जसं आठवेल तसं. म्हणून मी म्हणते की मागे रफ पेज असतो ना, त्याच्यावर स्ट्रक्चर आहे, फक्त पॉइंट लिहून घ्यायचा. सोशिओलॉजी मध्ये मी 3 पॉइंट लिहिणार आहे, इनइक्वालिटी, मायग्रेशन, अर्बनायझेशन. इकॉनॉमी मध्ये 3 पॉइंट लिहिणार आहे, ट्रेड लिहिणार आहे, जीडीपी लिहिणार आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ लिहिणार आहे. असं 3-3 पॉइंट सिलेक्ट करून एक फक्त पॉइंट्स लिहायचे 10 मिनिटात, की याच्यावर मला काहीतरी आठवतोय, मला एसडीजी आठवतोय, कुठला तरी रिपोर्ट आठवतोय, IMFचा, वर्ल्ड बँकचा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा सर्वे आठवतोय, इकॉनॉमिक सर्वे मध्ये काहीतरी होतं, बजेटमध्ये काहीतरी होतं त्याबद्दल. असं जे जे आठवतंय ना ज्या पॉईंट बद्दल, ते 3-3 पॉईंट जॉट डाऊन करून घ्यायचे, मग एसे लिहायला चालू करायचं. आणि एसेचा मेन जे असतं ते तुमचं इंट्रोडक्शनचं पहिलं पेज, ते नीट झालं, तुम्हाला एक स्टोरी नीट बनली ना की ऑटोमॅटिकली तुमचं थोडं इम्प्रेशन क्रिएट होऊन जातं. त्यामुळे तुमच्या बाकीच्या डायमेन्शन्सला थोडं कमी जास्त झालं तरी मार्क्सचा इश्यू येत नाही. पण त्या स्टोरीज क्रिएट करायला आता तुम्ही काय करायचं, या स्टोरीज तुम्हाला लगेच आठवतील असं नाही. आता हे खूप वेळा माझं हिस्ट्री वाचून झालंय म्हणून मला सावित्रीबाई फुले लगेच डोक्यात आलं, तुमच्याच येतीलच असं नाही. म्हणून आपण काय करायचं की जे पण जीएसचे सब्जेक्ट्स आहे
ते नीट परफेक्ट करायचे. आता इथे खूप एक्झाम्पल्स लागतील एज्युकेशन सिस्टीमवर, तुम्ही कोणाचंही टाकू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण अब्दुल कलामचं पण टाकू शकतो. सायंटिफिक टेम्पर त्यांच्यात एज्युकेशन सिस्टीममुळे डेव्हलप झालं, म्हणून ते मिसाईल मॅन ऑफ इंडिया बनले, म्हणून आपला पहिला मिसाईल टेक्नॉलॉजी प्रोग्राम लॉन्च झाला. असे अनेक एक्झाम्पल्स आहे. इकॉनॉमीचं घेऊ शकतात. फॉर एक्झाम्पल MS स्वामीनाथनचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल, ग्रीन रिव्होल्युशन. त्यांचं एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग होतं, म्हणून आपण 1991चा जेव्हा क्रायसिस होता की आपल्याकडे फूड ग्रेन्सचं पण शॉर्टेज होतं, तेव्हा त्यांनी त्यांचं डोकं चालवलं, त्यांचं एज्युकेशन सिस्टीम चांगलं असल्यामुळे, म्हणून आपण त्या लूपच्या बाहेर येऊ शकलो आणि आज आपण फूड ग्रेन्स मध्ये सेल्फ सफिशियंट आहे. बरोबर. तर हे कुठून येतं? GS मधनच येतं ना. हे सगळं तुम्ही GS मध्ये वाचलंय, ते फक्त तुम्हाला इथे इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. म्हणून म्हणतात की एसे असतो तो जिस्ट असतो तुमच्या GSच्या सब्जेक्टचा. कळलं? अजून काही? नाही असेल तर काही छोटासा डाऊट असेल, एकदमच बेसिक आहे, नाही कळत आहे तरी विचारलं तरी चालेल. असं एकदम खूपच बेसिक आहे असं समजू नका. सगळ्यांसाठीच राज्यसेवा नवीनच आहे, डिस्क्रिप्टिव्ह, सगळे फर्स्ट टाइमच बसतात. त्यामुळे असं मला खूपच बेसिक आहे कसं विचारू असं काही विचार मनात आणायचा नाही. मराठीतनं चालेल. तू मराठीतनं लिहिणार आहे ना राज्यसेवा? जे मराठीतनं लिहिणार आहे त्यांनी मराठीतनं लिहून आणा, आणि जे इंग्लिशमध्ये लिहिणार आहे त्यांनी इंग्लिशमधनं लिहून आणायचं. आणि आता हे बघ, एक मिनिट नोटबुक बघू. 3 मी जसं तुम्हाला म्हणते पेज भरायचा, तर आता कसं असतं त्याच्यात पण ट्रिक असते. हा पेज आहे ना तुमचा एक, तर इथे मार्जिन सोडलेले असतात, बरोबर, आणि इथे क्वेश्चन असतो. तर म्हणजे इफेक्टिव्हली आहे का मोठा. आता तुम्हाला ना एवढंच भरायचंय, म्हणजे अख्खा पेज म्हणजे काय एवढं नसतो ना, हे एवढंच भरायचंय. आता काय करायचं, नेहमी एका तुमच्या हँडरायटिंगवर आहे, खूप छोटं छोटं हँडरायटिंग काढत जाऊ नका, ठीक आहे. हा, हे हँडरायटिंग ठीक आहे, एका लाईन मध्ये 5 ते 6 शब्द आले पाहिजे असं ठेवायचं. तुम्ही एकदम खिचडी करत लिहित बसला ना तर त्याला वाचणाऱ्याला पण ते खूप खिचडी केली असं वाटतं, आणि तुमच्याकडे कंटेंट कमी असेल ना मग तुमचं पेज पण कमी भरतं. त्यामुळे काय करायचं, लिहिताना जेव्हा पण तुम्ही आन्सर एसे काही पण लिहायला आता स्टार्ट करताल ना, एका लाईन मध्ये 6 शब्द मावले पाहिजे, अशा फॉर्मॅटमध्ये जायचं. 6 ते 7 शब्द, एकदम 10-12 शब्द एका याच्यात लिहित नका जाऊ, तुमचं तो पेज भरायचे तुमचे नंतर हे होते, प्रॉब्लेम होते, ठीक आहे. त्यामुळे हा, आणि इझी असतं. हा पेज 10 मार्कर म्हणजे काय, हा पेज भरायचंय, इझी असतं ते. काय एवढं तुम्ही असं मनावर घेऊ नका की कसं होईल आणि एवढं पेज लिहिते. ते मी शिकवेल तुम्हाला कसं भरायचंय ते हळूहळू. आपण जेव्हा आन्सर रायटिंगचं सेशन घेऊ तेव्हा तुम्हाला मी तुमचं जसं जसं GS कम्प्लीट होईल ना, म्हणजे तुमचं हिस्ट्री कम्प्लीट झालं तर मग आपण पहिले आन्सर रायटिंग हिस्ट्रीपासून चालू करू. म्हणजे तुमच्या डोक्यात कंटेंट असेल तो फक्त 2 पेजमध्ये कसा उतरवायचा तो मी शिक. कळलं? आता फक्त एसे लिहून आणायचा, हा टॉपिक लिहून घ्या, आणि सगळ्यांनी एसे पाहिजे मला कसंही करून. सोल्युशन आणि ते लावू द्या लास्ट पेज. ज्याला जमतंय त्याने लिहिलं तर वेल अँड गुड, नसेल जमत तर नाही लिहिलं तरी काही हरकत नाही, पण बॉडी तरी झाली पाहिजे, इंट्रोडक्शन आणि बॉडी. आणि जरा युनिक स्टोरीज अजून शोधून आणा, तुम्ही काही वाचण्यात आल्या असतील, कुठलीही तुम्ही बुक जरी वाचली असेल ना, एखादी नॉवेल वगैरे वाचली आहे काही असं असेल, त्याच्यातली पण एखादी इन्स्पायरिंग स्टोरी असेल ती टाकली तरी चालेल, पण रिअल पाहिजे. हा, असं नाही इमॅजिनरी स्टोरी टाकली, काहीतरी त्याचं आउटपुट करत जनरेट झालं पाहिजे, ठीक आहे. झालं? कोणाला काही डाऊट? काहीच नाही. मग आता सगळ्यांनी इंट्रोडक्शन लिहायला चालू करा. एक एक इंट्रोडक्शन लिहून दाखवा मला, पॅरेग्राफ, ह्याच टॉपिकवर पॅरेग्राफ एक एक लिहायचं इंट्रोडक्शनचं. एक पॅरेग्राफ म्हणजे किती, 5-6 लाईन्स, ठीक आहे. आणि स्टोरी आठवलं. हा, इंट्रोडक्शन जसं मी हे इंट्रोडक्शन लिहिलं ना अशा टाईप मध्ये, हेच कॉपी नका करू. एकदम बेसिक लिहिलं तरी चालेल, खूप असा हाय फंडू पाहिजे असं काही नाही. तुम्हाला फक्त टॉपिक समजलाय हे एक्झामिनरला कळलं पाहिजे, की याला अर्थ कळलाय मला काय टॉपिक द्यायचं. टाइम घ्या, तुमच्याकडे 15-20 मिनिटं आहे, आरामात लिहा. जे GS वाचलंय ते डोक्यावर जोर टाका थोडस. टॉपिक कळलाय ना सगळ्यांना, आणि एखादी स्टोरी
लिहिता नाही आली तरी चालेल, पण डोक्यात आणायचा प्रयत्न करा की हे कुठेतरी वाचलंय, काहीतरी आहे असं डोक्यात एज्युकेशनचे रिलेटेड. काही असू शकतं. फ्रेंच रिव्होल्युशन डोक्यात घ्या, अमेरिकन रिव्होल्युशन डोक्यात, काहीही. लिहायचा ट्राय करा तुम्ही, लगेच जमेल असं नाही, पण ट्राय केले, सुरुवातच केली नाही तर कसं पुढे जाईल आपलं. असं कन्व्हिन्सिंग लिहा की 125 मार्कापैकी मला निदान 70-80 तरी दिले पाहिजे, अशा याच्यात थोडस जा. आणि 250 पैकी टार्गेट नेहमी ठेवायचं 130. याच्यावरती टार्गेट ठेवून काही फायदा नाहीये, काही येत नाही लोकांना तेवढे मार्क. म्हणजे जसं मी आता 2 वेळा मीन्स लिहिली, मला माहितीये टॉपरचे मार्क्स वगैरे पाहिले तरी युपीएससीच्या टॉपरचे पण मॅक्स 140, 150 ते पण खूप रेअर. म्हणजे एकदमच काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी लिहिलंय, खूप भारी स्टोरी लिहिली आहे, असं त्या लेवलवर जात. आपण 120, 130 तरी ठेवायचे टार्गेट. 120 म्हणजे पर एसे 60 मार्क 125 पैकी. म्हणजे मी अगदीच 50% सांगते तुम्हाला, तेवढं तरी आलं पाहिजे. सगळ्यांनी एक्झाम दिलेली का आधी कोणी? कुठली पण एमपीएससीची? किती वेळा? अच्छा, अजून कुठली दिली? कुठल्या इयरची? लास्ट इयर 25ची दिली होती, 24-25ची. अजून कोणी राज्यसेवा ग्रुप बी काहीतरी राज्यसेवा दिली? ग्रुप बी वगैरे दिली आहे कोणी? मेन्स दिली. हा, म्हणजे तुझ्याकडे कंटेंट आहे बऱ्यापैकी. अजून कोणी ग्रुप बी वगैरे? युजली युपीएससीत काय असतं, एसएचा पेपर असतो ना, 4 टॉपिक्स पैकी 2 डुएबल असतात, जे सगळ्यांना येऊ शकतात येतात, आणि 2 थोडे डिफिकल्ट असतात. मग ते टॉपिक चूज करणं हे पण इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण नेहमी डोक्यात एक फ्रेमवर्क आउटलाईन बनवायची की मला या टॉपिकवर खरंच लिहिता येईल का. नाही तर असं नको व्हायला की तुम्ही एक टॉपिक लिहायला चालू केल्यानंतर काही आठवत नाहीये, मग तो एसे पूर्ण कॅन्सल आउट होईल तुमचा. असं करता येत नाही की एक टॉपिक चालू केला, काट मारली, दुसरा टॉपिक चालू केला, असं केलं तर गेला तुमचा पेपर. त्यामुळे एकदम विचारपूर्वक टॉपिक सिलेक्शन करायचं की आपल्याला लिहिता आले पाहिजे तेवढे पेजेस. तसे ह्या वर्षीची मेन्सचे टॉपिक्स ठीक होते युपीएससीचे, म्हणजे एसएचे सगळेच डुएबल होते, कारण ह्या वर्षी मी मेन्स दिलेली होती. ज्याचं झालंय त्याने सांगा. राज्यसेवा सिरियसली द्यायची असेल, काढायचीच आहे अशा एमने असताना, तर हा अटेम्प्ट आणि नेक्स्ट अटेम्प्ट खूप क्रुशियल आहे तुमच्यासाठी. कारण ह्या अटेम्प्ट मध्ये कसं लोकांना आयडिया नाही अजून मेन्सची रिटर्नची, त्यामुळे तुमचं खूप ऍव्हरेज असेल तरी तुम्ही त्याच्यातनं निघून जाता. पण 1-2 वर्षांनी काय होईल की सगळ्यांना मेन्सची प्रॅक्टिस झालेली असेल, त्यामुळे मग आता
कॉम्पिटिशन खूप वाढेल आणि जागा तेवढ्याच राहतील. मग त्यामुळे तुमच्यासाठी डिफिकल्ट होईल. त्यामुळे हे 1-2 वर्ष एकदम नीट मन लावून मेहनत करा, तर तुमचे चान्सेस अजून जास्त आहेत. आणि मेन तुम्हाला सगळ्यांना आन्सर रायटिंगच प्रॉब्लेम होईल. आणि असं म्हणू नका, ज्याच्या पण डोक्यात असेल की प्रिलिम्स निघाल्यावर आन्सर रायटिंग करू, मग तर नाहीच निघणार. आन्सर रायटिंग आत्ता केली आणि ऑप्शनल आत्ता रेडी केला तर तुमची मेन्सला चान्सेस वाढतील. 3 महिन्यात आन्सर रायटिंगचा स्पीड येत नाही. तुमचा कंटेंट गोळा करण्यातच 3 महिने जातील. तुम्ही टेस्ट देणार कधी, लिहिणार कधी, स्पीड बनवणार कधी? त्यामुळे आत्ताच सुरुवात करावी लागेल जी पण आहे. आणि ऑप्शनल चालू करून द्या. ज्यांचे सिलेक्ट नाही झालेत ना, ऍटलिस्ट मटेरियल अवेलेबल आहे की नाही, मटेरियल गोळा करणं तरी चालू करा तुमच्यासाठी. तुम्हाला गुगलची हेल्प घ्यायची तर ती पण घ्या. असं नाही की फोन ठेवूनच लिहिलंय. म्हणजे कॉपी पेस्ट नका करू, पण स्टोरीसाठी जर इन्स्पिरेशन हवी असेल तर गुगल वापरा. आता सध्या कारण तुमच्या डोक्यात लगेच स्टोरीज कंटेंट एवढं येणार नाही, गुगल वापरा. पण रिलेटेबल एखादी स्टोरी शोधा. म्हणजे तुम्ही कसं आहे 10-12 स्टोरी, आता ही स्टोरी सगळीकडे चिटकवता येईल असं नाही. सावित्रीबाई फुलेंची स्टोरी माहिती आहे ना, की तुम्हाला सगळ्या एसेत ऑलमोस्ट हे इंट्रोडक्शन देत असेल. म्हणजे असे काही स्टँडर्ड स्टोरीज आहे. 1991चे आपले LPG रिफॉर्म्स, ग्रीन रिव्होल्युशन, अब्दुल कलाम, सावित्रीबाई फुले, राजा राममोहन रॉय, हे सगळीकडे कुठलेही एसे कुठे ना कुठे चालूनच जातात. आता सायन्सशी रिलेटेड एसे असतात तर राजा राममोहन रॉय आलेच असते. किंवा तुम्ही हे वाचलं असेल बोस बद्दल, जगदीशचंद्र बोस, ते पण आले असते. ग्रीन रिव्होल्युशन पण आलं असतं सायन्स बद्दल एसे असतात. त्यामुळे असे काही स्टँडर्ड एक्झाम्पल्स असतात जे सगळीकडे युजली चालतातच. ते थोडेसे एक पेजवर कलेक्ट करून ठेवायचे की हे कुठे लागतील असे एक्झाम्पल्स आहे. आता ह्या वर्षी एक एसे होता. एक एक्झाम्पल सिंधुताई सपकाळचं पण आहे की जे पण ऍक्च्युली कुठे पण लागू शकतं. म्हणजे जर एखादी गोष्ट असेल ज्या एसेचा जिस्ट असा आहे की तुम्ही किती पण खराब परिस्थिती असेल तरी तुम्ही त्याच्यातनं बाहेर निघू शकतात, किंवा जर तुमची विल स्ट्रॉंग असेल तर तिथे तुम्ही सिंधुताई सपकाळचं पण एक्झाम्पल वापरू शकता. ते थोडं युनिक पडेल. म्हणजे कसं असतं की काही एक्झाम्पल्स अब्दुल कलाम वगैरे नॅशनल लेवलवर सगळ्यांना माहिती असतात, पण असे एक्झाम्पल जे महाराष्ट्र स्पेसिफिक आहे. परत ते हे एक एक्झाम्पल आहे, ताराबाई मोदकचं एक्झाम्पल आहे. तो एक मूवी होता, नाना पाटेकरचा मूवी होता, नटसम्राट नाही रे, बाबासाहेब, ते काय ते आमटे, सॉरी, बाबासाहेब आमटे. ते एक्झाम्पल तुम्ही यूज करू शकतात. प्रकाश आमटे, हा, बाबा आमटे त्यांचे वडील होते ना. हा, मग प्रकाश आमटेंचं एक्झाम्पल ते तुम्ही यूज करू शकता. थोडेसे ना लोकल एक्झाम्पल शोधायचे की जे कसं आहे की जो चेकर असेल त्याच्यावर इम्प्रेशन पडेल की तुम्ही इथल्या लोकल कल्चरचे अवेअर आहात. म्हणजे अजून थोडं एसेत इम्प्रेशन बनतं. झालंय का तुझं लिहून? बुक दे ना मग. आता जसा हा एसेचा अप्रोच आहे तसेच मी तुम्हाला आन्सर रायटिंग पण शिकवेल की सगळ्या GS ची कशी करायची वगैरे ते. पण पहिले एसे पासून आपण स्टार्ट केलंय. तसं आन्सर रायटिंगचं लास्ट सेशन मध्ये मी बऱ्यापैकी डिस्कशन घेतलंय, पण ज्यांचा मिस झालाय त्यांच्यासाठी आपण परत करूया.
असं एक्झाम्पल पाहिजे की ज्यांचं एज्युकेशन स्ट्रॉंग होतं आणि त्यांनी कंट्रीला काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलं म्हणून आपल्या नेशनची डेस्टिनी चेंज झाली, असं काहीतरी पाहिजे. टॉपिकला धरून डेस्टिनी ऑफ नेशन शुड चेंज, एकट्याची डेस्टिनी नाही चेंज झाली पाहिजे, त्यांची कंट्रीशी रिलेट पाहिजे आपल्या. म्हणजे मी दुसरं एक्झाम्पल पण टाकू शकत होतो, पण शॉर्ट मध्ये केलं. गुड. गुड. नेल्सन मंडेलाचं आता हे तुझं इंट्रोडक्शन झालं ना. आता नेल्सन मंडेलाचं जर कोट वापरलंय तर स्टोरी त्यांचीच नाही वापरायची, स्टोरी दुसऱ्याची वापरायची. कारण ते काय होईल की लिमिटेड नॉलेज रिफ्लेक्ट होतं त्याच्यातनं, एकच माहिती म्हणून. आता स्टोरी कोट छान स्टार्ट केलाय, स्टार्टिंग छान आहे, इंट्रोडक्शन पण छान आहे, फक्त स्टोरी लिहिताना दुसऱ्या कोणाची तरी. तो कोट काय, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन टू चेंज द वर्ल्ड. आता नेल्सन मंडेलाचं कोट लिहिलंय, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन टू चेंज द वर्ल्ड. एकदम छान इंट्रोडक्शन आहे. जर ह्या कोटने चालू केलं तर ऑटोमॅटिकली पहिलं इम्प्रेशन चांगलं बनेल. असे कोट्स पण शोधायचे, ते त्याची लिस्ट देईल मी तुम्हाला एंडला, कोट्सची एक 20-25 कोट्सची लिस्ट देईल, तेवढे रटून ठेवायचे. पण तुमच्या एंडने पण तुम्हाला काही चांगलं सापडलं, जसं आता लास्ट जेव्हा आमचं लेक्चर झालं तेव्हा मी सांगितलंय सगळ्यांना की काय करायचं, रोज ओनली आयसचा एक व्हिडिओ येतो, 15 मिनिटाचा डेली करंट अफेअर्सचा एक व्हिडिओ येतो, तो रोज बघायचा. आणि एक एडिटोरियल अनालिसिसचा व्हिडिओ येतो, तो तुम्ही कुठल्याही चॅनलचा, विजनचा पण येतो, ओनली आयसचा पण येतो, ज्यांची इंग्लिश तुम्हाला समजते असं कुठल्या पण युट्यूब चॅनलचा एडिटोरियलचा पण व्हिडिओ पाहायचा. म्हणजे तुम्ही न्यूजपेपर्स वाचतात त्याच्यानंतर काय होईल की तुम्हाला ती लँग्वेज लगेच समजणार नाही, कारण त्यांचे जे एडिटोरियल्स जे असतात, जे लिहितात ऍक्च्युली ते एडिटोरियल, ते खूप मोठ्या युनिव्हर्सिटीजचे प्रोफेसर वगैरे असतात, तर ते खूप एकदम कन्सेप्च्युअल टर्म्स वापरतात. त्याचं मिनिंग तुम्हाला माहिती नसेल की ते टर्मचं काय मिनिंग आहे, तर तुमचा एडिटोरियल तुम्हाला समजणार नाही. म्हणून काय करायचं, पेपर वाचायचा. एक्सप्रेस, जे मराठी मीडियमवाले त्यांनी एक्सप्रेस घ्या, ज्यांचं इंग्लिश खूप चांगलं आहे ते हिंदूवरचा, तर तो पेपर वाचायचा आणि 15 मिनिटाचा ते ओनली आयसचा तो व्हिडिओ पाहायचा एक डेली करंट अफेअर्सचा. त्याच्यात ते प्रिलिम्स रिलेटेड करंट कव्हर करतात आणि एक एडिटोरियल अनालिसिसचा व्हिडिओ बघायचा, कुठलाही बघा ज्याचं इंग्लिश कळतंय. मग त्या एडिटोरियल्समुळे काय होईल की तुमच्या नॉलेजमध्ये व्हॅल्यू जी आहे तुमच्या एसेची ती वाढेल. म्हणजे तुम्हाला पॉइंट्स अजून भेटतील की काय लिहिता येईल. इनइक्वॅलिटी बद्दल एखादा एडिटोरियल असेल तर त्याच्यात त्यांनी कुठलं काय मेन्शन केलंय, कुठल्या कंट्रीचं एक्झाम्पल दिलंय का, मग ते तुम्हाला एसेत वाढवता येईल. आणि स्वतः वाचायला चालू करा. नाही कळालं एखादा एडिटोरियल तर माझं लेक्चर असेल मग तेव्हा येऊन विचारायचं, मॅडम हा टर्म हायलाइट करून ठेवा की ही टर्म काय ती कळली नाही मला, मग मी तुम्हाला तसं ती टर्म एक्सप्लेन करेन. म्हणजे खूप इकॉनॉमीची टर्म आहे एखादी, ट्रेड इनबॅलन्स वगैरे असं काहीतरी वर्ड्स आहेत, तर ते नाही कळलं तर मग विचारायचं. मी सरांशी बोलते सांगते, पण हे बघत जा. गुड. एकदम प्रॉपर बनलंय. आता एखादी स्टोरी जनरेट कर, हे असंच राहू दे, हे एकदम बेस्ट आहे इंट्रोडक्शन. मराठीमध्ये स्कूलमध्ये असताना एकदा देवरे सरांशी बोलून घे. कारण मराठी मीडियमचं मला ग्रामरचं नाही सांगता येणार की कट होतात की नाही, कारण मी पेपर इंग्लिश मधनं लिहिलेत ना स्वतः.
इंग्लिशमध्ये होतात. म्हणजे तिथे असं काही लिहित नाही, काटकुट लिहित नाही, पण ते एक तुमचा इन्फ्लुएन्स बनतो की तुमचं इंग्लिशचं नॉलेज थोडं कमी आहे, ग्रामॅटिकल मिस्टेक जास्त असते. काय काय कसले? एक पॅराग्राफ एवढं. पॅरा 2 आता मी सावित्रीबाईंचे टाकले, तुम्ही कोणाचे टाकू शकता. आणि थर्ड पॅरामध्ये हेच लिहायचं, फक्त हे पेस्टल नाही लिहायचं, पूर्ण लिहायचं. येत आहे ना. आता इथे काय झालंय, हा कोट आहे ना तू लिहिलेला, हा स्टार्टिंगला लिहायचा, स्टार्टिंग इथून करायची. आणि याच्यात आता तू जे हे मेन्शन केलंय आर्टिकल 21, DPSP किंवा हे जे लिटरसी रेट, आता हे जे तू जेव्हा सोशलचा डायमेन्शन लिहिशील ना, तेव्हा जेव्हा तू एज्युकेशन बद्दल लिहिशील त्याच्यात हा डेटा टाकायचा, पहिलेच डेटा नाही टाकायचा. पहिले फक्त काय ते कोट आहे ते समजून सांगायचं. तू डेटा इथेच वापरला ना तर नंतर पुढचं जेव्हा तू सोशल डायमेन्शन, इकॉनॉमिक डायमेन्शन लिहिशील तेव्हा तुला डेटा कमी पडेल लिहायला, कारण हाच तू परत नाही लिहू शकणार, वापरता नाही येणार. म्हणून एवढाच पॅरेग्राफ लिहायचा पहिला. आणि हा डेटा बरोबर आहे, हा डेटा वापरायचाच, पण त्या डायमेन्शन मध्ये वापरायचा. आणि हा कोट पहिले घ्यायचा. आणि आता इथे फक्त जे एक्सप्लेन हे तू एक्सप्लेन केलंय ना तेवढं एक्सप्लेनेशनच लिहायचं. कळलं? फक्त रिअरेंजमेंट कर. तू कोट चांगला आहे पण तो पहिले लिही, ते तू लिहिलं ना बाबासाहेबांना ते पहिले लिही, तिथून स्टार्टिंग कर, ऑटोमॅटिकली इम्प्रेशन चांगलं बनेल. स्टोरी छान आहे, फक्त ही फर्स्ट लाईन आहे ना ही एवढी. मी हे कट केलं ना, अँड क्लासरूम फॉर्म्स बेसिस ऑफ इट. डिफाईन्स यूज नको करू, एज्युकेशन कॅन नेव्हर डिफाईन एनीवन. माझ्याकडे एज्युकेशन नाहीये पण माझ्याकडे स्किल्स आहे, म्हणजे याचा अर्थ असा नाही ना की मी रिलेव्हंट होते. गुड एज्युकेशन ऍड्स व्हॅल्यू, पण एज्युकेशन नाही म्हणून आपलं बेसिसच नाही असं नाही होत. म्हणून हे थोडं एक्स्ट्रीम स्टेटमेंट होतं, म्हणून मी हे कट करून हे चेंज केलं. बाकी स्टोरी बरोबर. मी याच्यात पुढे ऍड कर, आणि त्यामुळे देशाचं भवितव्य बदललं. म्हणजे आपण टॉपिक आहे ना डेस्टिनी, त्याच्यावर परत येतोय. ठीक आहे, ते रिलेट होतं. बाकी एकदम व्यवस्थित आहे. आणि शब्द आहे ना एका लाईनीमध्ये थोडासा गॅप पड, अशी खिचडी करू नकोस.
एक्झाम्पल्स आता ह्याने नेल्सन मंडेला लिहिलं होतं, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरचा कोट लिहिला होता, हिने आनंदीबाई जोशी लिहिलं होतं. एक्झाम्पल्स छान आहे. दुसऱ्याचे एक्झाम्पल्स आपण पण लिहून ठेवायचे, म्हणजे आपल्याला आठवलं त्या टाइमला तर हे लिहायला सोपं जातं. ठीक आहे, तुझा कोट आहे ना तो सांगशील सगळ्यांना, तुझा पण कोट आणि तुझी स्टोरी. नंतर विचारून घ्या त्यांना काय काय लिहिलंय ते. बरोबर. ते सर्वपल्ली राधाकृष्णनचं कोट आहे ना, पहिले कर एकदम एसेच्या स्टार्टिंगला. ते कोट आहे ना, तू लिहिलंय हे पहिले लिही आणि मग त्याच्यानंतर हे बाकी सगळं लिही. कारण तो कोट मग पहिले रीडरच्या लक्षात येतो, अटेन्शन हे करतो. कोणालाही काही कोट आठवत असेल तर तो पहिले लिहायचा आणि मग पॅरेग्राफची स्टार्टिंग करायची, म्हणजे तो कोट पहिलेच एक इम्प्रेशन बनवून देतो. आणि त्याच्यात स्टोरी दुसरी ऍड करा. तू कोट त्यांचा ऍड केलाय ना, स्टोरी दुसऱ्याची लिही. हा, आणि ज्याचा आपण कोट लिहितोय त्याची स्टोरी पूर्ण पॅरेग्राफ भर लिहिता येत असेल तर ठीक, नसेल तर मग दुसऱ्याची वापरा स्टोरी. तीच रिपीट नका करू, मग ते नॉलेजची कमी दाखवतं ते. कारण जर राज्यसेवा किंवा युपीएससीचे ऍस्पिरंट आहे तर तुमच्याकडे एक्झाम्पल्सची कमी नको असं एक्झामिनरचा माइंडसेट असतो. कारण तुम्ही एवढे सब्जेक्ट वाचले, एका सब्जेक्टमध्ये 4-4 सब्जेक्ट वाचताय तुम्ही, मग त्याला वाटतं की खूप सारं नॉलेज आहे ऑलरेडी, मग ते रिपीट नको व्हायला ना, मग त्याला वाटतं की लिमिटेड आहे झालंय की काय ते. म्हणून कोट लिहिला तर एक्झाम्पल स्टोरी शक्यतो दुसऱ्या कोणाची तरी लिहायची. इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ छोटा झाला, म्हणजे हे तू त्या इथून आता इथे महात्मा गांधीचं एक्झाम्पल ठीक आहे, पण आता तू काय केलंय की इथे महात्मा गांधी आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटचं एक्सप्लॉयटेशन हे रिलेट केलंय ना, की त्यांना आता हे एक एक्झाम्पल मी आता सगळ्यांनाच सांगते. इनी महात्मा गांधींचं एक्झाम्पल लिहिलंय आणि सोबत स्टोरी काय लिहिली की ब्रिटिश लोकांनी कसं इंडियाला एक्सप्लॉइट केलं हे त्यांना कळलं आणि त्यामुळे मग त्यांनी मुवमेंट चालू केले, ज्यामुळे आपल्याला फ्रीडम भेटला. आता स्टोरी करेक्ट आहे, पण वर्डिंग्स, आता वर्डिंग्सचा इथे गेम कसा होतो की महात्मा गांधींनी खरंच एक्सप्लॉयटेशन दाखवलं का? पहिले कोणी दाखवलं? दादाभाई नौरोजी, बरोबर की नाही? पॉवर्टी अँड अंडर डेव्हलपमेंट इन इंडिया, ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, ते त्यांनी पहिले एक्सप्लॉयटेशन दाखवलं ब्रिटिशर्सचं. मग आता इथे एक्झाम्पल फक्त महात्मा गांधींच्या ऐवजी दादाभाई नौरोजीकर, कळलं का? कारण एक्सप्लॉयटेशन पहिले त्यांनी दाखवलं ना, मग तो कंटेक्स्ट चेंज होतो. म्हणून नेहमी स्टोरी बनवताना ना तो वर्डिंग्स, आता तू इथेच हीच स्टोरी महात्मा गांधींची लिहायची आहे ना तुला, ही चेंज केली आणि एक्सप्लॉयटेशनच्या ऐवजी तू इथे टाकलं की ही अंडरस्टूड द मिसडीड्स ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट, की आपल्याला ते ट्रीट कसे करतायत. त्यांनी काय पाहिलं की ट्रीटमेंट इंडियन्सला बरोबर भेटत नाहीये, ब्लॅक आणि व्हाईटचा डिफरन्स होतोय. त्यांना ती ट्रेनचा किस्सा सगळ्यांना माहिती असेल, त्यांना वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये बसवलं. मग त्यांनी इनइक्वॅलिटीवर फोकस केला होता, एक्सप्लॉयटेशनवर नाही, बरोबर की नाही? इनइक्वॅलिटी पासून त्यांची सुरुवात झाली ना, त्यांची स्टोरीज तिथून चालू झाली की मला कंपार्टमेंटमध्ये चढू नाही दिलं जेव्हा माझ्याकडे तिकीट होतं तरी पण. म्हणजे इथे त्यांनी काय, ब्रिटिश लोकांची ट्रीटमेंट टुवर्ड्स इंडियन्स हे त्यांनी दाखवून दिलं. मग स्टोरी महात्मा गांधींचीच ठेवली तरी चालेल, पण मग ट्रीटमेंटचं ह्याच्यात हे टाक
की ही अंडरस्टूड हाऊ ब्रिटिश ट्रीटेड इंडियन्स अँड द इनइक्वॅलिटी इन इंडिया ड्यू टू ब्रिटिशर्स. आणि एक्सप्लॉयटेशनची स्टोरी टाकायची असेल तर मग नाव चेंज करून दादाबाई नवरोजी टाक. कळलं कळलं ना हे सगळ्यांना मी काय सांगितलं ते? हो ठीक आहे चल. गुड. बाबासाहेब आंबेडकरांची स्टोरी लिहिली तिने, ती पण तुम्ही इन्क्लूड करू शकता की त्यांनी कसं त्यांच्या पॉलिसीजमुळे एज्युकेशनमुळे शेड्यूल कास्ट जी कम्युनिटी आहे त्यांना रिझर्वेशन पण मिळालं आणि त्यांचं अपलिफ्टमेंट पण झालं. स्टोरी लक्षात ठेव. सगळ्यांनी एपीजे अब्दुल कलामच्या स्टोरी रीत सुटल्या. अरे स्टोरी आठवा, गुगल वापरा, सांगितलं ना मी, गुगल बघा तुम्ही. हा पॅरेग्राफ आहे ना, या पॅरेग्राफचं कंटिन्युएशन मध्ये आलं पाहिजे आणि स्टोरी नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये आली पाहिजे. कारण याच्यात पण टॉपिक एक्सप्लेन करते, याच्यात पण टॉपिक एक्सप्लेन करते, मग ते एक साथ एका पॅरेग्राफ पाहिजे आणि स्टोरी मग सेकंड पॅरेग्राफ. बाकी बरोबर. ज्यांचं राहिलंय आता घरी जाऊन कम्प्लीट करा. उद्या माझं लेक्चर असेल तर उद्या मला दाखवायचं. उद्या एस्से लिहून पाहिजे. आज रात्रभर विचार करा त्या पॉइंट्सवर काय आठवतंय काय नाही, जीएस मध्ये काय वाचलंय वगैरे सगळं अप्लाय करा आणि पूर्ण एसेच आला पाहिजे. एकदम पॉइंट टू पॉइंट, वर्ड टू वर्ड असं नाही लिहिलं तरी चालेल, पण ऍटलीस्ट त्या पॉइंटशी रिलेटेड काहीतरी तर आलं पाहिजे. म्हणजे 2-2 लाईनीत लिहावं तर एक पॅरेग्राफ, पण मला ऍटलीस्ट कळू द्या की तुम्हाला तो पॉइंट एसेत उतरवता येतोय. ठीक आहे, त्याप्रमाणे सगळ्यांनी लिहून आणायचं. एनी डाऊट? काहीच नाही. सेशन कसं वाटलं? कळतंय ना सगळ्यांना? ठीक आहे, जाऊ शकता तुम्ही.